हरे कृष्णा सर्वांना. हरे कृष्णा माताजी. हरे कृष्णा सर्वांना. हरे कृष्णा. सादर प्रणाम. आपल्या भक्ती सदा चर्चा क्लासमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण एक भजन गाऊ आणि त्यानंतर गुरुच्या चरणी प्रणाम करू, मंगलाचरण आपण म्हणू आणि त्यानंतर आपण जी अक्रूरजींनी स्तुती केली आहे भगवान श्रीकृष्णांच्या चरणी, तर ती आपण अभ्यासू. मम मन मंदिरे रहो निषेदिन, कृष्ण मुरारी श्री कृष्ण मुरारी. मम मन मंदिरे रहा निषेदिन, कृष्ण मुरारी श्री कृष्ण मुरारी. मम मन मंदिरे रहो निषेदिन, कृष्ण मुरारी श्री कृष्ण मुरारी. भक्ति प्रीति माला चंदन, भक्ति प्रीति माला चंदन, भक्ति प्रीति माला चंदन. तुम्ही नियो हे नियो चित्तोनंदन, तुम्ही नियो हे नियो चित्तोनंदन, तुम्ही नियो हे नियो चित्तोनंदन. जीवन मरण तोर पूजा निवेदन, जीवन मरण तोर पूजा निवेदन. सुंदर है मनहारी, सुंदर है मनहारी, सुंदर है मनहारी. कृष्ण मुरारी श्री कृष्ण मुरारी, कृष्ण मुरारी श्री कृष्ण मुरारी. मम मन मंदिरे रहा निषेदिन, कृष्ण मुरारी श्री कृष्ण मुरारी. ऐसो नंद कुमार हर नंद कुमार, ऐसो नंद कुमार हर नंद कुमार. हबे प्रेम प्रदीपे आरती तुम्हार, हबे प्रेम प्रदीपे आरती तुम्हार, हबे प्रेम प्रदीपे आरती तुम्हार. नयन जमुना झरिया निबार, नयन जमुना झरिया निबार, नयन जमुना झरिया निबार. तोमार विरहे गिरिधारी, तोमार विरहे गिरिधारी, तोमार विरहे गिरिधारी. कृष्ण मुरारी श्री कृष्ण मुरारी, कृष्ण मुरारी श्री कृष्ण मुरारी. मम मन मंदिरे रहा निषेदिन, कृष्ण मुरारी श्री कृष्ण मुरारी. वंदन गणित बजुक जीवन, वंदन गणित बजुक जीवन, वंदन गणित बजुक जीवन. कृष्ण मुरारी श्री कृष्ण मुरारी, कृष्ण मुरारी श्री कृष्ण मुरारी. मम मन मंदिरे रहा निषेदिन, कृष्ण मुरारी श्री कृष्ण मुरारी. हरे कृष्ण. आपण आता मंगलाचरण म्हणूया आणि आपल्या
आजच्या अक्रूर स्तुतीच्या विषयाकडे वळूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सगणललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते. तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. श्री चैतन्य महाप्रभु की जय हो. श्री श्री राधा गोविंद की जय हो. श्रील प्रभुपाद की जय हो. गुरु महाराज की जय हो. हरे कृष्ण सर्वांना. आपल्या भक्ती सदाचार क्लासच्या 4थ्या मॉड्यूल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण भागवतातल्या स्तुती अभ्यासतो आहोत. तर आज आपण अक्रूरजींनी केलेली स्तुती जी आहे तर ती अभ्यासणार आहोत. त्यासाठी आपण थोडासा मागचा संदर्भही घेणार आहोत की अक्रूरजी जे आहेत तर त्यांनी केव्हा ही स्तुती केली, म्हणजे कोणत्या वेळी केली आणि त्यावेळी काय प्रसंग होता, तर हे सगळं आपण अभ्यासणार आहोत. आता अक्रूर जे आहेत तर त्यांच्याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊ अक्रूरजींच्या विषयी आणि मग या स्तुतीला सुरुवात करू. म्हणजे पार्श्वभूमी सगळ्यांना लक्षात येईल आणि ही स्तुती सगळ्यांना व्यवस्थित समजून येईल. तर आपण जे अक्रूर जे आहेत तर त्यांच्याविषयी थोडंसं जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. मग आता जे अक्रूर जे होते तर त्यांना कंसाने आज्ञा दिली होती की तुम्ही आता गोकुळात जा आणि जे कृष्ण बलराम आहेत तर त्यांना मथुरेला येण्याचं निमंत्रण द्या. पण ही जी आज्ञा आहे ही कधी दिली होती, कोणत्या समयी दिली होती, तर ह्यामागचं कारण आपण समजून घेऊया. आता काय झालं होतं की श्रीकृष्ण जे आहेत त्यांच्या गोकुळातल्या ज्या लीला आहेत बऱ्याचशा आता पूर्ण होत आल्या होत्या आणि मग नारद मुनी जे आहेत तर त्यांनी काय केलं, मग आता नारद मुनी सर्वांना माहिती आहेत की त्रिकालज्ञ आहेत ते, हो की नाही, आणि ते कोणत्याही म्हणजे जे ग्रहलोक आहेत तिथे कधीही आपल्या इच्छेने भ्रमण करून तिथे पोहोचू शकतात. भगवानांचे उच्च कोटीचे भक्त आहेत ते, भगवानांचे शक्ताविष अवतारी मानलं जातं. आता अरिष्टासुराचा वधानंतर जवळजवळ वृंदावनातल्या लीला सगळ्या समाप्त झाल्या होत्या श्रीकृष्णांच्या, आणि मग मथुरेतल्या लीलांना प्रारंभ व्हावा या उद्देशाने नारद मुनी जे आहेत ते कंसाकडे गेले आणि ते त्याला काय म्हणाले की यशोदेला खरं तर कन्या झाली होती आणि कृष्ण हा तर म्हणजे देवकीचा पुत्र आहे,
मग आता राम म्हणजे बलराम हे रोहिणीचे पुत्र आहेत. मग वासुदेवांनी काय केलंय, तुझ्या भयामुळं किंवा भीतीमुळे तुला घाबरून त्यांनी कृष्ण आणि बलराम जे आहेत, हम्म, तर त्यांना आपला जो मित्र आहे नंद गोकुळामध्ये त्याच्याकडे लपवून ठेवले आणि ती त्यांची मुलं आहेत. आणि त्या म्हणजे त्याच दोन मुलांनी तुझे सगळे जे तू पाठवले होतेस असुर म्हणजे हस्तक त्याचे, तर त्यांना सगळ्यांना ठार मारून टाकलं. तर ही जी मुलं आहेत, तर ही खरे तर वसुदेवांनी ती तुझ्या भीतीमुळे लपवून ठेवली तिथे नंद महाराजांकडे. ही सगळी माहिती जी आहे नारद मुनींनी कंसाला दिली. आणि मग कंस जो आहे तर त्याला मग लक्षात आलं की देवकीनी कन्येला जन्म दिला होता असं कंसाला भासवलं गेलं होतं. आणि देवकीचा 8वा जो मुलगा आहे तो कंसाचा वध करणार आहे ही आकाशवाणी झालेली होती. मग आता ही जी आकाशवाणी झाली होती की देवकीचं 8वं बाळ आहे तर ते आपला वध करणार आहे, तर ही तर काही खोटी असू शकणार नाही. आणि हा म्हणजे कोण आहे तर श्रीकृष्णच आहे हे नारदांनी आता उघडपणे अगदी कंसाला सांगून टाकलं. आता हे रहस्य समजून घेतल्यावर कंसाने काय केलं, कृष्ण आणि बलरामांची हत्या करण्यासाठी आता सगळे प्रयास करायचं ठरवलं. मग आता हे जे सगळे प्रयास त्याला करायचे होते, तर त्यासाठी मग त्यांनी काय केलं की अक्रूरजींशी खूप प्रेमाने अशी बोलणी केली. मग आता कंस जो आहे तर ह्याच्या मृत्यूला आपलेच 2 पुत्र कारणीभूत होणार आहेत हे सगळं वसुदेवांना माहिती होतं. मग वसुदेव जे आहेत तर त्यांना बिलकुल नारद मुनींच्या विषयी मनामध्ये म्हणजे कोणताही आकस किंवा असा भाव नव्हता. कारण नारद मुनींनी हे रहस्य कंसाला सांगून एक प्रकारे भगवान यांची लीलाच आता जी आहे मथुरेत ती घडवण्यासाठी म्हणजे ती पार्श्वभूमी निर्माण केली आहे हे वासुदेव जाणत होते. आणि नारदांच्या योजनेमुळेच श्रीकृष्णांच्या म्हणजे हातून कंस जो आहे तर त्याचा वध होणार आहे हे त्यांना माहिती होतं. आणि त्यामुळं देवकीला आणि आपल्याला आपला जो दैवी पुत्र आहे ह्याचा आता सहवास लवकरच मिळणार या विचाराने ते दोघेही खूप आनंदी झाले देवकी आणि वसुदेव. आणि त्याच वेळेला नारद मुनींनी काय केलं की वसुदेवांची हत्या करूया असं कंसाच्या मनामध्ये विचार आला. मग त्यावेळेला जे नारद मुनी आहेत तर ते अत्यंत जे आहेत तर ते बुद्धिमान आहेत. त्यांनी काय सांगितलं कंसाला असं सांगून त्याचा बुद्धिभेद केला. कंस हा असुर आहे तर त्याचा विश्वास होता नारद मुनींच्यावर. मग नारद मुनींनी त्याला काय सांगितलं की तू जर ह्या म्हणजे ह्या 2 मुलांचे हे माता पिता आहेत आणि यांचा जर तू शिरच्छेद केलास त्यांना मारून टाकलंस वसुदेवांची हत्या केलीस मग त्यांची दोन्ही मुलं पळून जातील आणि मग तुझ्या हाती ती सापडणार नाहीत, तुला मिळणार नाहीत. तुला तर म्हणजे त्यांना मारून टाकायचंय. मग तू उलट काय कर की त्यांना मारण्याचा विचार तुझा सोडून दे आणि तू काहीही करून ही दोन्ही मुलं मथुरेस कशी येतील अशी काहीतरी योजना कर. म्हणजे त्यांना काहीही करून त्या दोन्ही मुलांना मथुरेस आणायची तू योजना कर असं त्यांनी कंसाला सांगितलं. मग त्यामुळे कंसाने काय केलं वसुदेव आणि देवकीला साखळदंडाने बांधून बंदिस्त केलं आणि नेहमीप्रमाणे तुरुंगात टाकलं. जसं जन्माच्या वेळी त्यांना तुरुंगात टाकलं होतं, सगळे अपत्यांचे जन्म जेव्हा झाले तर ते सगळे तुरुंगात झाले. कंसाने त्यांना साखळदंडानं बांधून पुन्हा तुरुंगामध्ये ठेवून दिलं. आणि मग श्रीकृष्ण आणि बलराम यांना ठार मारून टाकण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या योजना आखल्या. मग त्यांनी अजून एक दैत्य पाठवला अरिष्टासूर नावाचा. त्याला वृंदावनामध्ये पाठवलं होतं. मग त्याची पण हत्या केली श्रीकृष्ण बलरामांनी. तर मग त्यांनी काय केलं तर केशी जो आहे तर त्याला पाठवलं. मग केशी जो आहे तर त्याची देखील कृष्ण जे आहेत तर त्यांनी हत्या करून टाकली. मग त्यानंतर त्यांनी काय केलं की अजून एक राक्षस पाठवला. मग तो गोपा जे आहेत तर त्यांच्यामध्ये मिसळून त्यांनी काय केलं गोपांना गायब केलं. मग ते लक्षात आलं श्रीकृष्णांच्या म्हणजे केशी नंतर त्यांनी
व्योमासूर नावाचा राक्षस पाठवला. केशी म्हणजे घोड्याचं मुख असलेला, असा घोड्याचं स्वरूप घेऊन आलेला तो राक्षस होता. त्याचा वध केला श्रीकृष्णांनी आणि त्यानंतर काय झालं, व्योमासूर नावाचा राक्षस जो आहे तर त्याला पाठवलं. मग त्यांनी काय केलं, म्हणजे त्यांनी युक्ती केली की तो गोपी एक दिवस काय करत होते की नेहमीप्रमाणे गोचारण करायला श्रीकृष्ण आणि जे गेले होते सगळे गोपगण, तर तिथे त्यांनी काय केलं की मेंढपाळाचं म्हणजे खेळ खेळायला त्यांनी सुरुवात केली की मेंढपाळाच्या मेंढ्या ज्या आहेत तर त्या लपवून ठेवत होते जे काही गोप आहेत ते, आणि त्या मेंढ्यांना शोधून काढायचं म्हणजे कार्य काही गोप करत होते. म्हणजे काही जण म्हणजे वाघ सिंह बनले होते आणि ते लपवून ठेवत होते, म्हणजे ते एक प्रकारे ते मेंढ्या फस्त करत आहेत अशा पद्धतीचा तो खेळ खेळत होते. आणि काही जण होते ते मेंढपाळाची भूमिका वठवत होते, असा तो खेळ खेळत होते. आणि त्यावेळेला काय झालं की हा जो व्योमासूर आहे तर ह्यानी तिथे त्या गोपा जे आहेत तर त्यांच्यामध्ये त्यांनी काय केलं की गोपवेश धारण केला आणि प्रवेश केला. आणि चोरांच्या पक्षात, म्हणजे जे चोरी करून न्यायचे मेंढ्या फस्त करायला, काही तर त्यांना म्हणजे त्या चोरी करणाऱ्या गोपांना त्यांना चोरून नेण्यास प्रारंभ केला. म्हणजे ते खेळात चोरी करत होते जे गोप होते ते. तर त्या चोरी करण्याची भूमिका जे वठवणारे गोप होते त्यांना त्यांनी चोरून नेऊन लपवून ठेवायला सुरुवात केली. मग ते त्यांनी काय केलं, त्यांना एका पर्वताच्या गुहेत लपवून ठेवलं आणि तिच्या तोंडाशी एक मोठी शिळा बसवली. आणि मग सगळे असे एक 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 गोप गायब झाले आणि 4-5च शिल्लक राहिले. मग श्रीकृष्ण जे आहेत तर ते सर्वज्ञ आहेत, त्यांना हे सगळं माहिती होतं, त्यांना लक्षात आलं. मग त्यांनी काय केलं, त्याचं कपट ओळखलं त्या व्योमासुराचं, आणि हा जो आहे तर अजून गोपाळांना प्रयत्न करेल पळवायचा, म्हणून त्यांनी काय केलं, जसा एखादा सिंह जो असतो तो लांडग्यावर झडप घालतो तसं त्यांनी त्याच्यावर झडप घातली आणि त्याला एका पकडीमध्येच त्याच्यावर अशी झडप घातली श्रीकृष्णांनी, दोन्ही हाताने असं घट्ट पकडून त्याला जे आहे तर ते भूमीवर पाडून टाकलं आणि त्याला मारून टाकलं. तर म्हणजे श्रीकृष्णांनी कुठल्याही अस्त्राविना असे अनेक असुर आहेत ते जे आहेत तर त्यांचा वध केला पहा गोकुळामध्ये. म्हणजे सर्वश्रेष्ठ शक्तिशाली असे जे आहेत तर ते भगवान आहेत पहा, की कुठल्याही अस्त्र-शस्त्राची सुद्धा आवश्यकता त्यांना म्हणजे तिथे त्या असुरांचा वध करण्यासाठी लागली नाही. तर असे आपले भगवान आहेत, सर्व शक्तिमान असे. आणि मग त्यांनी काय केली, गोळ्यावरची शिळा फोडून टाकली आणि ते जे गोप होते लपवून ठेवलेले त्या राक्षसांनी, तर त्याची म्हणजे त्या सगळ्या गोपांची त्यांनी सुटका केली. मग अशी जी ही लीला आहे ही ज्या दिवशी घडली, म्हणजे दुपारच्या वेळी असं ही साधारण लीला घडली वनामध्ये. मग त्याच दिवशी अक्रूर जे आहेत तर ते संध्याकाळी नंद जे आहेत तर त्यांच्याकडे पोचले वृंदावनामध्ये. नंद महाराज जे आहेत तर त्यांच्या प्रासादामध्ये ते पोचले. आता अक्रूरांना कंसाने काय सांगितलं होतं की तुमच्यासारखे म्हणजे अत्यंत शुद्ध असे भगवान यांचे भक्त कोणी नाही किंवा तुमच्यासारखी सात्विक व्यक्ती कोणी नाहीये. आणि अशी जी व्यक्ती आहे तर अशा व्यक्तीलाच मला एक महत्वाची कामगिरी द्यायची आहे. आणि अशा पद्धतीने त्यांनी काय केलं, कंस जो होता तो राजकारणी होता किंवा मुत्सद्दी होता, तर त्याला हे माहिती होतं अक्रूर जे आहेत ते भगवान यांचे भक्त आहेत. मग त्यांनी काय केलं की अक्रूरांची अशी स्तुती केली आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला आता मी जे माझे भाचे आहेत तर त्यांना मथुरेला आणण्यासाठी, म्हणजे गोकुळातून मथुरेला आणण्यासाठी मी तुम्हाला जबाबदारी देतो, तर त्यांना तुम्ही घेऊन या. मग त्यांनी काय त्या कंसाने त्यांना काय सांगितलं की मैत्रीच्या नात्याने तुम्ही माझं हे कार्य काही करून करा आणि तुम्ही खूप दयाळू आहात. मग तुम्ही काय करा की जसा इंद्र जो आहे तर तो विष्णूच्या आश्रयाने आपली सगळी उद्दिष्ट पूर्ण करतो, मग तसंच मी सुद्धा तुमच्यावर अवलंबून आहे माझी उद्दिष्ट पूर्ण करायला. म्हणून तुम्ही काय करा, नंदाच्या गोकुळात जा आणि तिथे राहणारे जे हे 2 वसुदेव पुत्र आहेत त्यांना रथामध्ये बसवा आणि इकडे ताबडतोब घेऊन या. अशा पद्धतीने कंसाने अत्यंत प्रेमपूर्वक अक्रूराला विनंती केली. मग आता हे सगळं जे आहे
तर त्याचं म्हणणं अक्रूराने ऐकून घेतलं आणि मग त्यांनी ठरवलं की आता आपण जे आहे तर ते वृंदावनाकडे प्रस्थान करूया. मग आता अक्रूरांच्याकडे कंसाने सगळं आपलं मनोगत बोलून दाखवलं होतं की विष्णूच्या आश्रयाखाली जे देव आहेत तर त्यांनी काय केलंय, योजना आखली आहे की त्या दोन पुत्रांच्या हातून माझा वध करणार आहेत ते. मग तू काय कर, त्या दोघांना इकडं घेऊन ये आणि मग तू इकडं घेऊन आलास की मी त्याला म्हणजे त्या दोघांना माझ्याकडे जे हत्ती आहेत त्यांच्याकडून मारून टाकेन, किंवा त्या हत्तीपासून वाचले तर मग माझ्याकडे चाणूर वगैरे असे जे मोठमोठे मल्ल आहेत, मुष्टी चाणूर असे वेगवेगळे मल्ल होते त्यांच्याकडे, खूप शक्तिशाली असे, म्हणजे अत्यंत म्हणजे विद्युलता किंवा ज्याला वीज म्हणतो अशा पद्धतीचे, म्हणजे असा घाव घालण्याची शक्ती असलेले असे मल्ल होते त्याच्याकडे. तर त्यांच्याकडून मी निश्चित त्यांना अगदी म्हणजे पूर्ण खात्रीने म्हणजे मारू शकेन असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांना मारून टाकलं की मी वसुदेवांचं म्हणजे वध करेन. त्यानंतर उग्रसेन जे पिता होते त्याचे, तर त्यांना, माझ्या चुलत्यांना, अशा सगळ्यांना म्हणजे सगळ्यांचा मी वध करून टाकेन आणि ही सगळी पृथ्वी त्यामुळे निष्कंटक होईल. तर आणि माझे गुरुस्थानी जरासंग किंवा माझे प्रिय मित्र विविध 100 असे जे आहेत, तर माझे हे सगळे जे मित्र आहेत तर यांच्या सगळ्यांच्या सहाय्याने मी काय करेन, देवांना पण हरवून टाकेन युद्धामध्ये आणि अखिल पृथ्वीचा मी सम्राट होईन. त्यामुळे तू काय कर की आता त्वरित तू वृंदावनास जा. आणि कृष्ण आणि बलराम या दोघांना धनुर्यागाचं त्यानं नियोजन केलं. धनुर्याग म्हणजे काय की तिथे शिवांच्या, भगवान शिवांच्या साठी तो केला जातो आणि त्या म्हणजे त्या यागामध्ये सहभागी व्हायला सगळ्या नागरिकांना त्यांनी आमंत्रित केलं. आणि मग ते वैभव पाहण्यासाठी माझ्या ह्या दोन्ही भाच्यांना पण तू घेऊन ये असं सांगितलं. आणि इकडे त्यांनी काय केलं, मोठं व्यासपीठ, त्यानंतर बसण्यासाठी सगळ्या प्रेक्षकांना मोठं म्हणजे जे आहे तर अशा पद्धतीचं मोठं मैदान किंवा तिथे बसण्याच्या वेगवेगळ्या व्यवस्था, म्हणजे मोठमोठे जे आहेत ते आसन व्यवस्था, अशा पद्धतीने सगळी तयारी त्यांनी करायला सुरुवात केली. म्हणजे जो आहे धनुर्याग आहे तर तो भगवान शंकरांना संतुष्ट करण्यासाठी केला जातो. आणि मग तिथे काय केलं त्यांनी, मल्लयुद्धाकरता एक विशाल आखाडा निर्माण केला. तिथे एक विशाल मैदानामध्ये, आणि तिथे विविध प्रकारचे मंच, उच्चासनं अशी बांधून घेतली. आणि ही स्पर्धा पाहण्यासाठी सगळ्या म्हणजे ज्या मथुरवासी लोक आहेत किंवा सगळे त्याच्या राज्यातले लोक, त्या सगळ्यांना, निरनिराळ्या नागरिकांना पण आमंत्रण त्यांना दिलं. आणि अशा पद्धतीने मथुरेत उत्सव साजरा केला तर श्रीकृष्ण बलराम यांना बिलकुल भीती नाही वाटणार मथुरेला यायला. आणि अशा पद्धतीनं त्यांना फसवून इकडे आणता येईल. आणि जे मुख्य रंगद्वार आहे तर तिथं कुवलया पीड नावाचा हत्ती जो आहे तर त्याच्यासह मला सिद्ध करता येईल माझ्या जो सेवक आहे त्याला, आणि त्याच्याकरवी या दोन्ही मुलांची हत्या करता येईल. अशा पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या योजना आखल्या. मग आता हे सगळं जे आहे तर हे सगळं अक्रूरांना त्यांनी सांगितलं. मग हे सगळं त्यांनी ऐकलं आणि त्यानंतर अक्रूरांनी काय ठरवलं की आता आपण हे सगळं जे आहे, ही कंसांची योजना जी आहे त्यांनी आखलेली, तर ही सगळी ते जाणत होते. पण भगवान जे आहेत तर त्यांच्या इच्छेपुढे ह्या सगळ्या योजना ज्या असतात असुरांच्या तर त्या निष्फळ ठरतात, हेही त्यांना माहिती होतं. आणि म्हणून त्यांनी काय केलं की आता त्यांनी मथुरेतून वृंदावनला जाण्याची योजना केली. मग कंस जो आहे तर यांनी अशी वेगवेगळी अपवित्र कार्य करून, म्हणजे अशा अपवित्र कार्यांनी म्हणजे जो अपवित्र झालेला रथ आहे तर असा रथ घेऊन जाण्यापेक्षा मी एक नवीन रथच घेऊन जाईल असं त्यांनी ठरवलं. आणि मग त्यांनी काय केलं, आपल्या योजनेप्रमाणे त्यांनी एक नवीन रथ बनवून घेतला आणि त्यानंतर ते मथुरेहून आता वृंदावनला जायला निघाले. मग मथुरेहून वृंदावनला जायला निघाल्यानंतर, तिकडे प्रस्थान केल्यानंतर, अक्रूर हे भगवानांचे उत्तम भक्त होते.
म्हणजे नवविधा भक्तीमधली जी अर्चन भक्ती आहे ना, तर ती अक्रूर जी खूप उत्तम पद्धतीने करायचे. म्हणजे अर्चन भक्तीचं उदाहरण म्हणजे अक्रूरजी आहेत. मग आता कंसाची त्यांनी भेट घेऊन गोकुळात जायची कंसाने आज्ञा दिल्यानंतर त्यांनी त्या रात्री मथुरेत निवास केला आणि लगेचच ते दुसऱ्या दिवशी व्रजभूमीला गेले. मग तिथे नुकताच दुपारी व्योमासुराचा वध झाला होता आणि संध्याकाळी अक्रूर जे आहेत तर ते वृंदावनात पोचले. मग अक्रूर जसे जसे वृंदावनच्या वाटेवर निघाले तसे त्यांच्या मनामध्ये एक तीव्र जो भक्त असतो, भगवान यांच्याविषयी तीव्र आसक्ती असलेला जो भक्त असा, तर त्याच्या मनामध्ये जे विचार येतात, तर ते विचार आणि चिंतन कसं होतं पहा, आपण ते समजून घेऊया. की मी असं कुठलं तप किंवा कुठलं खडतर तप किंवा कुठलं पुण्य नाही केले, कुठली श्रेष्ठ उपासना नाही केली, कुठलं मी सत्पात्री दान दिलेलं नाही, पण तरी देखील आज मला साक्षात भगवान केशवांचं दर्शन घडणार आहे. म्हणजे माझ्यासारखा इंद्रिय तृप्तीमध्ये रमलेला मनुष्य, म्हणजे माझ्यासारखा इतका क्षुद्र मनुष्य की ज्याला वेदाध्ययन सुद्धा दुर्लभ आहे. मग अशा व्यक्तीला भगवान यांच्यासारख्या उत्तम श्लोकांचं दर्शन मिळणार आहे. म्हणजे हे केवढं मोठं भाग्य आहे माझं, असं त्यांच्या मनात विचार आला पहा. म्हणजे भक्ताच्या मनामध्ये नेहमी भगवान मला कसे प्राप्त होतील आणि भगवान यांना मी कसं प्राप्त करेन, भगवान यांची कृपा कशी होईल माझ्यावर, हे विचार असतात पहा. मग मी जरी अधम असलो तरी भगवान जे आहेत तर त्यांचं मला निश्चित दर्शन होणार आहे. म्हणजे काळरूपी नदी आहे आपण म्हणतो, पण त्यातून वाहून जाणारा बद्ध जीव कधीतरी तटावर पोचतोच, हो की नाही? मग असंच माझ्या बाबतीत घडले. माझं सर्व पाप बहुतेक आता नष्ट झालंय आणि माझा जन्म जो आहे तर तो पण सफल झालाय. म्हणजे योग्यांनी ध्यान करायला योग्य असे जे भगवान आहेत तर ते मला भेटणार आहेत आणि माझ्या हातून त्यांना नमन घडणार आहे, माझ्याकडून त्यांना नमस्कार घडणार आहे. तरी केवढी मोठी भाग्याची गोष्ट आहे. म्हणजे ब्रह्मदेव शंकर किंवा माता लक्ष्मी, श्रेष्ठ ऋषीमुनी किंवा वैष्णव असतात ते हरिचरणांची आराधना करतात. असे हरिचरण जे आहेत तर ते मला अगदी सहज प्राप्त होणार आहेत. म्हणजे हरिचरण जे आहेत तर त्यांचं हे महत्व आहे आणि त्याच हरींच्या चरण कमलांची म्हणजे जे आहे तर त्या चरण कमलांचे सगळे जे भक्त आहेत तर ते आराधना करत असतात आणि असे जे चरण कमल आहेत हरींचे तर ते गोचारणासाठी म्हणजे आपल्या वेगवेगळ्या सवंगडी आहेत त्यांच्यासोबत वनामध्ये वनभ्रमण करत असतात. नंतर असे जे चरण कमल आहेत गोपींचे भगवान श्रीकृष्णांचे तर ते गोपींच्या स्तनावरील जे केशर आहे त्या चूर्णाने माखलेले असतात. इतके पवित्र आहेत ते, म्हणजे इतके नाजूक आहेत चरण कमल की गोपीजन त्यांना आपल्या तुम्ही स्तनावरती ते ठेवा अशी प्रार्थना करतात गोपी गीतामध्ये. आणि त्या स्तनावरील केशराच्या चूर्णाने ते माखलेले असतात आणि असे जे चरण कमल आहेत तर त्यांना नमस्कार करण्याची मला ही संधी प्राप्त झाली. मग माझ्यासारखा भाग्यवान निश्चितच कोणी नसेल. आणि मग ते जेव्हा मार्गक्रमण करत होते तर तेव्हा त्यांनी काय पाहिलं की एक हरिण त्यांना येऊन प्रदक्षिणा घालत होतं. खूप सुंदर असं हरिण होतं, खूप छान गाल त्याचे, सरळ असं नाक आणि असं खूप छान म्हणजे हरिण जे आहे तर ते श्रीकृष्णांसारखंच त्यांना भासू लागलं. इतकं छान ते हरिण होतं. अत्यंत म्हणजे ते मनमोहक असं होतं आणि भगवान यांचे जसे सुंदर गाल आहेत तसं त्याचं असं मुख होतं. सरळसं भगवान यांचं कसं नाक आहे किंवा भगवान यांचं कसं स्मितहास्य करणारं वदन आहे. असं 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 ते हरिण होतं. आणि रक्तकमळासारखे कसे भगवान यांचे नेत्र आहेत. रक्तकमळ नावाचं लाल चुटुक असं कमळ असतं. तर त्यासारखे नेत्र आहेत त्याचे आणि कुरळ्या केसांनी युक्त कसे भगवान आहेत तर तसंच ते गोंडस असं त्यांना हरिण भासलं आणि हे त्यांना प्रदक्षिणा करत होतं. मग हे भगवान मुकुंदांचंच मुख आहे आणि खरोखर त्यांच्यासारखंच हे हरिण आहे आणि ते मला प्रदक्षिणा घालतात तर हे शुभ लक्षण आहे असं अक्रूरांना वाटलं आणि आता मला भगवान यांच्या श्रीमुखाचं दर्शन घडणार आहे आणि म्हणूनच हे हरिण मला प्रदक्षिणा घालत आहे आणि त्यामुळे त्या हरणामध्ये सुद्धा भगवान यांचं श्रीमुख त्यांना दिसत होतं पहा. आणि अशा पद्धतीने ते भगवान यांच्या चिंतनामध्ये होते आणि
भगवान यांच्या अशा पद्धतीचं चिंतन करत वेगवेगळ्या योजना आखत ते जे आहेत ते वृंदावनमध्ये पोहोचले. मग तिथे पोहोचता पोहोचता त्यांना सायंकाळ झाली होती. मग आता सायंकाळची वेळ होती. मग त्यावेळेला जे अक्रूर जे आहेत तर ते जे नंदबाबा आहेत तर त्यांच्या महाल जो आहे तर तिथे पोहोचले. मग जेव्हा ते पोहोचले तिथे तर त्यावेळेला त्यांनी काय केलं की तिथल्या त्यांच्या सेवकांनी म्हणजे नंदबाबांचे सेवक आहेत तर त्यांनी म्हणजे जे आहेत तर ते मथुरेतून वृंदावनात आलेले आहेत हे त्यांना माहिती दिली. मग त्यांनी काय केलं, त्यांचा यथोचित आदर केला आणि सन्मान केला. आदरातिथ्य त्यांचं व्यवस्थित असं केलं त्यांनी. आणि मग त्यांना जे आहे साष्टांग नमस्कार केले बलराम आणि श्रीकृष्णांनी आणि त्यांना आलिंगन दिलं. आणि मग नंद महाराजांनी सुद्धा त्यांनी मधुरवाणीनं असं त्यांचं स्वागत केलं. आणि मग त्यानंतर जे आहे तर त्यांनी भोजन ग्रहण केलं. आणि मग त्यांनी काय केलं, अक्रूरांनी कंसांचा जो निरोप आहे की त्यांना जे निमंत्रण आलेलं होतं कंसाने कंसांनी जे बलराम आणि श्रीकृष्ण यांना जे निमंत्रण दिलं होतं मथुरेमधल्या उत्सवामध्ये सामील होण्यासाठीच, तर ते सगळं जे निमंत्रण आहे तर ते सगळं त्यांनी सांगितलं व्यवस्थित. आणि मग त्यानंतर जे अक्रूर आहेत तर त्यांनी कंसाच्या योजनेविषयी सगळी माहिती बलराम आणि श्रीकृष्णांना दिली. आणि मग त्यानंतर त्यांनी काय केलं की मथुरेला जे मथुरेहून ते जे त्यांना कंसाची जी योजना आहे किंवा कंसाने जे जे त्यांना अक्रूरजींना आपल्या योजनेविषयी माहिती दिली होती तर ते सगळं कथन केल्यानंतर मग श्रीकृष्ण आणि बलरामांनी काय केलं की त्यांचं ते सगळं जे वृत्तांत आहे, कथा वृत्तांत, तो प्रेमपूर्वक ऐकला. आणि मग त्यानंतर कंसाच्या आज्ञेवरून म्हणजे आपण इथे आलो आहोत हे सगळं त्यांनी व्यवस्थित श्रीकृष्ण आणि बलरामजींना सांगितलं होतं. मग हे सगळं जेव्हा जे कृष्ण आणि बलराम आहेत तर त्यांनी ऐकलं तर तेव्हा त्यांनी अत्यंत स्मित केलं. आणि मग त्यानंतर त्यांनी काय केलं तर त्यांनी संमती दर्शवली येण्यासाठी. आणि त्याचबरोबर मग नंदबाबा जे आहेत तर त्यांनी काय केलं की आपल्याकडे अतिथी म्हणून आलेले आहेत जे अक्रूर आहेत ते, तर त्यांना बसायला उत्तम स्नान म्हणजे उत्तम आसन दिलं. मग त्यांची पाद्यपूजा केली. मग त्यांना मधुपर्क म्हणजे मध जो असतो ना तर तो त्यांना अर्पण केला. पूर्वीच्या काळी मध अर्पण करायचे. मग अक्रूराला त्यांनी गाय दान केली. त्यांचं श्रम दूर करण्यासाठी त्यांचं पादसंवाहन म्हणजे काय तर त्यांच्या म्हणजे पाय चेपण्याची सेवा त्याला आपण म्हणतो. तर अशा पद्धतीने त्यांचं अत्यंत आदराने आणि श्रद्धेने त्यांनी म्हणजे खूप उत्तम असं अतिथी म्हणून आदरातिथ्य केलं. मग खूप उत्कृष्ट असं भोजन त्यांना खाऊ घातलं. आणि मग त्यानंतर बलराम जे आहेत तर त्यांनी मुखशुद्धीसाठी त्यांना छान छान सुवासिक द्रव्य दिली, पुष्पमाळा घातल्या आणि असे त्यांनी खूप छान असं त्यांचं आदरातिथ्य केलं. मग आता नंद महाराजांनी त्यांना प्रश्न विचारला की निर्दयी कंस म्हणजे जिवंत असताना तुम्ही कसे काय तिथे जीवन जगता. आणि हे सगळं चर्चा त्यांची झाली त्यावेळेला की त्या दुष्ट कंसांनी कसं आपल्या बहिणीचं जे मूल म्हणजे आहे तर ते तिच्या उपस्थितीतच मारून टाकलं. असं प्रत्येक वेळी तिचा किती आक्रोश झाला असेल अशा पद्धतीने चर्चा केली त्यांनी. आणि मग जे अक्रूर आहेत तर त्यांनी हे सगळी जी आहे कल्पना कंसाच्या योजनेची श्रीकृष्ण आणि बलराम यांना दिली. आणि मग अक्रूर जे आहेत तर ते जेव्हा वृंदावनाला मार्गक्रमण करत होते तर त्यावेळेला त्यांनी काय ठरवलं होतं की जेव्हा मी जाईन वृंदावनमध्ये जाईन तेव्हा तिथली जी तिथं म्हणजे जिथे भगवान साक्षात म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत तर त्यांची
त्यांच्या चरणांची जी धूळ आहे तर ती तिथे आहे. म्हणजे वृंदावनच्या धुळीमध्ये मी काय करेन, लोळण घेईन. मग त्यांनी काय केलं, रथातून उतरले जेव्हा ते पोचले वृंदावनला, आणि त्यांनी काय केलं की संध्याकाळी असे ते पोचले गोकुळामध्ये. त्यांनी रथातून खाली उतरून वृंदावनच्या धुळीमध्ये लोळण घेतलं. त्यानंतर त्यांनी मग नंदाच्या घरी पोहोचून म्हणजे बलरामजी आणि कृष्णांचं दर्शन घेतलं, त्यांना साष्टांग नमस्कार केला. आणि त्यांनी विचार काय केला, जरी मी शत्रू पक्षातून आलो असेल तरी मी भगवान यांचे चरण कमलांची आराधना करतो, मी त्यांच्या उपासनेत मग्न आहे, त्यामुळे भगवान काही माझ्याशी शत्रुता नाही करणार. पण त्यांच्या चरण कमलांचं दर्शन झाल्यामुळे माझी सगळी पापं नष्ट होतील. आणि त्यामुळे ते ह्या सदैव चिंतनात होते की कधी एकदा मी भगवान यांच्या चरण कमलांची लोळण घेईन. आणि अशा पद्धतीने अक्रूर जे आहेत तर ते गोकुळात पोहोचले. आता गोकुळात ते पोहोचले आणि त्यानंतर आता ह्या कृष्ण आणि बलराम या वासुदेव पुत्रांना घेऊन आता ते परतीच्या प्रवासाला निघाले. म्हणजे ते पुन्हा मथुरेला या दोन गोंडस बालकांना घेऊन चालले होते. मग त्यावेळेला नंद महाराजांनी काय सांगितलं की आता आपण आपले जे दूध आणि दुधाचे पदार्थ आहेत, म्हणजे सगळी गो उत्पादनं ती सगळी गोळा करू आणि मौल्यवान भेटवस्तू बैलगाड्यांमध्ये भरू. आणि आपण पण म्हणजे दुसऱ्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी अक्रूर निघाले परतीच्या प्रवासाला त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण या उत्सवामध्ये सामील व्हायला मथुरेला जाऊया. आणि आपण राजाला हा सगळा गोरस अर्पण करूया आणि आपण सगळ्यांनी या विशाल समारंभात सहभागी होऊया. मग आता बलराम आणि श्रीकृष्ण यांना मथुरेला नेण्यासाठी अक्रूर गोकुळात आले हे ऐकून गोपी ज्या आहेत ते अत्यंत दुःखी झाले. म्हणजे जसं बलवान शत्रूंचे म्हणजे विनाशक असे कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण बलराम आहेत. नंतर हे सगळं जाणतात गोपीजन, किंवा कंसाची आज्ञा जी आहे आता तर ती अक्रूर जे आहेत तर त्याचं ते पालन करण्यासाठी आलेले आहेत. आणि म्हणून अक्रूरांनी कंसाचा संदेश जो आहे तो श्रीकृष्णांपर्यंत पोहोचवला. कंसाचा अंतस्थ हेतू जो काय आहे तर तो सगळा त्यांनी सांगितला, किंवा नारदांनी कंसाला सांगितलेलं रहस्य पण सांगितलं त्यांनी. श्रीकृष्णाने ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की कृष्णच कसे वासुदेवाचे पुत्र आहेत, तर हे सगळ्या अक्रूरांनी गोष्टी सगळ्या श्रीकृष्णांना सांगितल्या. आणि मग त्यानंतर त्यांनी काय केलं की जे आहे आपला जो रथ आहे तर तो घेऊन आता ते गोकुळातून पुन्हा ह्या यदुपुत्रांना घेऊन आता मथुरेच्या दृष्टीने मथुरेच्या म्हणजे दिशेने त्यांनी काय केलं, प्रस्थान केलं. मग त्यावेळेला काय झालं की गोपी ज्या आहेत तर त्या इतक्या दुःखी झाल्या की त्यांचं श्वसन क्रियेवर सुद्धा नियंत्रण नाही राहिलं. त्यांचं म्हणजे त्यांचे सगळे म्हणजे वस्त्र कंकण सगळं शिथिल होऊन गेलं दुःखाने. आणि त्यांची जी सगळ्यांचं म्हणजे मुख जी होती म्हणजे सगळ्या गोपींची ती अगदी हिरमुसली झाली, म्हणजे कोमेजून गेले अगदी, जसं फुल एखादं कोमेजून जातं तसं. आणि मग त्या श्रीकृष्णांच्या ध्यानामध्ये हरपून गेल्या. मग दुसऱ्या दिवशी श्रीकृष्णांच्या सोबत अनेक रथ, अनेक म्हणजे जे आहेत तर अनेक बैलगाड्या अशा पद्धतीने त्यांच्या रथापाठोपाठ निघाले. मग गोपीजनांना त्यांनी सांगितलं की आता मी वृंदावन म्हणजे जे आहे ते तिथे पुन्हा म्हणजे मथुरेतून पुन्हा इकडे येईन आणि मी पुन्हा येणार आहे, त्यामुळे तुम्ही आता माझ्यासोबत येऊ नका, अशा पद्धतीने त्यांना समजावून सांगितलं. आणि त्याबरोबर त्या ज्या गोपीजन आहेत तर त्या पाठी फिरल्या. आणि त्यानंतर मग मथुरेमध्ये जे भगवान आहेत ते अक्रूर महाराजांच्या सोबत भगवान आणि जे बलराम जे आहेत तर ते त्यांनी म्हणजे मथुरेच्या दिशेने प्रयाण केलं. मग आता मथुरेत गेल्यानंतर जे आहे तर ते काय लीला घडल्या तर हा पुढचा भाग आहे. पण आता मथुरेत जाताना म्हणजे मथुरेकडे जाताना म्हणजे कृष्णांच्या सोबत म्हणजे सगळे गोपी बैलगाड्यांमध्ये बसून त्वरित त्यांच्या पाठोपाठ जायला सिद्ध झाले होते किंवा वडील मंडळी. मग श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांनी त्यांना सांगून टाकलं की म्हणजे आता तुम्ही काही माझ्यासोबत येऊ नका आणि तुम्ही पाठी फिरा म्हटल्यानंतर ते निघून गेले. पण त्यानंतर जेव्हा ह्यांचा प्रवास सुरू झाला
मथुरेच्या दिशेने. तर त्यावेळेला अक्रूरजींनी केलेली जी स्तुती आहे ती आपण अभ्यासणार आहोत. आता आपण त्याचा पहिला श्लोक घेऊया. हा माताजी. हरे कृष्णा. जय माताजी. सर्वांना क्षमस्व आहे. त्याची PDF आता थोडीशी ब्लर आहे. मी पुन्हा दुसरी बनवून मी शेअर करून देईन. न तोऽस्म्यहं त्वाखिला हेतुहेतुम् नारायणं पुरुषमाद्यम् अव्ययम् यन्नाभिजातादरविन्दकोशात् ब्रह्मा विरासेत् यतः एष लोकः. हरे कृष्णा. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद माताजी. आता आपण समजून घेऊया की अक्रूर जे आहेत ते काय म्हणाले की हे परमपुरुष नारायण. अक्रूर उवाच असा शब्द आहे. अक्रूर काय म्हणतात पहा, की तुम्ही सर्व कारणांचे कारण अविनाशी आद्य पुरुष आहात. तुमच्या नाभीपासून उगम पावलेल्या कमळाच्या कोशावर ब्रह्मदेवांचा जन्म झाला आणि ब्रह्मदेवांच्या माध्यमातून हे जग निर्माण झाले. आता प्रत्येक भक्त असतो ना तर तो भगवानांची पहिल्यांदा स्तुती करतो, भगवानांना शरण जाऊन. आणि भगवान जे आहेत तर त्यांनी हे कसं सगळं निर्माण केलंय, हे विशाल म्हणजे जे ब्रह्मांड आहे आणि असे अनेक ब्रह्मांड, आणि त्याबद्दल प्रत्येक भक्त भगवान यांची स्तुती करतो. पहा आपण सगळ्या स्तुतीमध्ये आतापर्यंत अभ्यासलं असेल, पहा सर्वांना आता लक्षात आलं असेल. तर ही अत्यंत ना त्या दृष्टीने एक स्तुती म्हणून अभ्यासण्यासाठी अत्यंत म्हणजे एक सार्थ अशी स्तुती आहे की ह्याच्यामध्ये एक भक्त कशा पद्धतीनं भगवान यांना शरण जाऊन वर्णन करतो. ह्याचे सगळे म्हणजे जे आपण म्हणू ना की अगदी क्रमवार मुद्दे ह्या स्तुतीमध्ये आहेत. तर आपण ही स्तुती एक आपण म्हणतो ना की एक आपल्यासाठी एक प्रमाण की स्तुती कशी केली जावी भगवान यांची, अशी म्हणून ही अभ्यासूया. आणि ह्याच्याकडं भगवानांची स्तुती करण्यासाठी एखाद्या भक्ताचा भाव कसा असला पाहिजे. तर तो भाव म्हणजे जो व्यक्त म्हणजे करण्याचे जे टप्पे आहेत प्रत्येक वेळी, तर ते कसे असावेत. म्हणजे एखादा भक्त जो भगवानांना शरणागत झालेला असतो, शरण गेलेला असतो, तो आपला भाव म्हणजे मोकळेपणे व्यक्त करताना नेमके कोणकोणत्या टप्प्यानुसार तो आपले भाव व्यक्त करतो. तर हे अभ्यासण्यासाठी ही स्तुती आपण अभ्यासूया आणि अशा पद्धतीने या स्तुतीचा अभ्यास करायचा प्रयत्न करूया आपण. तर सर्वात प्रथम भगवान हे कसे सर्व शक्तिमान आहेत आणि सर्व ऐश्वर्याने युक्त आहेत भगवान हे. आणि त्यांनीच हे कसं सगळं निर्माण केलंय ब्रह्मांड, आणि ब्रह्माजी आदिपुत्र, आणि त्यांच्यामुळे हे सगळं ब्रह्मांड कसं निर्माण झालंय. तर हे सगळं वर्णन म्हणजे सर्व कारणांचे कारण अविनाशी आदिपुरुष असे कोण आहेत? भगवान आहेत. त्याच्यात षडैश्वर्याने युक्त भगवान आहेत आणि ते कसे परमश्रेष्ठ पुरुष आहेत हा भाव त्यांनी व्यक्त केला पहा. आणि तुमच्या नाभीपासून ब्रह्माजी निर्माण झाले आणि ब्रह्माजींच्या माध्यमातून हे जग निर्माण केलं. म्हणजे हे सगळं त्यांनी अगदी ह्या श्लोकाच्या 4 ओळींमध्येच हे सगळं व्यक्त केलं पहा. तर अशा पद्धतीनं भक्त जो आहे तो भगवान यांना तुमच्यापासूनच हे सगळं कसं निर्माण झालंय हे पहिल्यांदा हा भाव व्यक्त करतो. म्हणजे आपण हे जाणतो भगवान यांचं परमश्रेष्ठत्व, हा भक्ताचा त्यामागे भाव असतो. मग अशा पद्धतीने अक्रूरजी आहेत त्यांनी हे वर्णन केलंय. मग आता पुढचा श्लोक घेऊया. हा माताजी वाचूया. भूस्तोयमोऽग्नि पवनं खमादिम् आदिर्महानजादिर्मन इन्द्रियाणि सर्वेन्द्रियार्थान् विबुधाश्च सर्वे ये हेतवस्ते जगद अंगभूताः. हरे कृष्णा. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद माताजी. तर आता इथे समजून घेऊया. इथे काय आता पुढचा टप्पा. आता त्या अक्रूर जे आहे ते काय म्हणतात? पृथ्वी, आप, अग्नी, वायू, आकाश, अहंकार, महत्त्व, प्रकृती, पुरुषावतार, मन, इंद्रिय, इंद्रिय विषय आणि इंद्रियांचे अधिष्ठाते देव इत्यादी जी या विश्वोत्पत्तीची कारणे आहेत ती तुमच्या दिव्य देहापासून उत्पन्न झालेली आहेत. आता ही पृथ्वी किंवा हे सगळंच म्हणजे हे सगळे ग्रह, थोडक्यात हे ग्रह लोक जे आहेत ते म्हणजे पृथ्वी लोक आहे, तर पृथ्वीच्या वरचे लोक आणि खालचे लोक सगळे आले त्याच्यामध्ये. आणि मग ही पंचतत्व म्हणजे ह्याच्यापासूनच, आणि अहंकार किंवा महत्त्व, प्रकृती, पुरुषावतार, मन, इंद्रिय, इंद्रिय विषय म्हणजे सगळे जी 24 घटक आहेत. तर हे सगळंच वर्णन केलंय पहा 4 ओळींमध्ये त्यांनी.
आणि हे सगळे विश्वोत्पत्तीची कारणं थोडक्यात ही सगळी कशा पद्धतीने हे निर्माण होतं आपण 13व्या अध्यायात अभ्यासले भगवद्गीतेच्या. तर हे सगळं तुमच्या दिव्य देहापासूनच निर्माण झाले. भगवान तसं विस्तारित करतात स्वतःला आणि हे सगळं जे आहे तर ते जाणतात. म्हणजे भगवान यांचं परमश्रेष्ठत्व आणि आता भगवान कसे नियंता आहेत, निर्माते आहेत, तर त्याचं वर्णन त्यांनी केले. सर्व कारणांचे कारण कसे आहेत भगवान आणि आदि पुरुष किंवा पुराण पुरुष किंवा परमश्रेष्ठ पुरुष किंवा आद्य पुरुष किंवा अविनाशी की जे नष्ट नाही होणारे असे आणि जे आदिपुत्र ब्रह्मा आहे त्यांचे निर्माते असे भगवान आहेत. म्हणजे पहिल्यांदा आदिपुरुष म्हणून त्यांचं वर्णन केलं त्यांनी. मग त्यानंतर आता भगवान यांचं एक निर्माता म्हणून भगवान कसे आहेत, सगळ्या जीवांची उत्पत्ती करणारे कसे आहेत असं वर्णन करतात. आता पुढच्या श्लोकावर येऊया. हा मग पुढचा श्लोक आहे. नैते स्वरूपं विदुरात्मनस्ते, एक मिनिट, ऋजादयो नात्मतया गृहीताः अजोनुबद्ध सगुणैर्जया गुणात् परं वेदनाते स्वरूपम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद माताजी. आता इथे आपण बघूया की भौतिक प्रकृती आणि विश्वोत्पत्तीची ही सर्व कारणं तुमची मूळ स्वरूप जाणू शकत नाहीत, कारण ती या जड प्रकृतीमध्ये उद्भवलेली आहेत. तुम्ही त्रिगुणातीत असल्यामुळे त्रिगुणाधीन असे ब्रह्मदेव सुद्धा तुमचे स्वरूप जाणू शकत नाहीत. आता इथे काय म्हणतात की भौतिक प्रकृती आणि विश्वोत्पत्तीची ही सगळी कारणं जी आता आपण अभ्यासली 24 घटक हे सगळे, तर आता हे हे जे सगळे घटक आहेत तर त्यांना काही तुमचं मूळ सुख कळणार नाही, कारण हे सगळे जड प्रकृतीमध्ये म्हणजे हे जे आहेत सगळं जे आहे तर ते अव्यक्त स्तरावर जेव्हा असतं तर त्यावेळेला भगवान हे काय करतात, तर ते व्यक्त स्वरूप त्याचं येण्यासाठी एक दृष्टी कटाक्ष जे आहे तर तो टाकतात आणि त्यामुळे ही जी भौतिक प्रकृती आहे तर तिला चालना मिळते आणि मग काय होतं की तिथे वेगवेगळे जीव गर्भस्थ केले जातात. म्हणजे काय की ही जड प्रकृती असते आणि जी जड प्रकृती आहे म्हणजे जड पदार्थ म्हणजे जे अव्यक्त स्तरावर आहे ते व्यक्त होण्यासाठी सुद्धा भगवान यांच्या दृष्टिक्षेपाची आवश्यकता असते. मग असं जे आहे भौतिक स्तरावरचं त्यांचं अस्तित्व, तर त्या भौतिक स्तरावरच्या अस्तित्वामध्ये असलेले हे जे आहेत सगळे, तर ह्यांना काही तुमचं मूळ स्वरूप कधीच कळणार नाहीत, कारण ते भौतिक स्तरावर आहेत. आणि मग त्याचबरोबर म्हणजे जे ब्रह्माजी आहेत ते सुद्धा त्रिगुणाधीन आहेत, म्हणजे भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या अधीन असलेले जे ब्रह्मदेव आहेत तर ते देखील आहेत. आणि त्यामुळं हे सगळे जे जीव आहेत तर त्यांना कोणालाही म्हणजे भगवान जे आहे ते त्रिगुणाच्या अतीत आहेत, म्हणजे असे जे परमश्रेष्ठ भगवान आहेत तर त्यांचं स्वरूप काही जाणता नाही येणार. म्हणजे ह्या श्लोकाच्या माध्यमातून भगवान आणि आमच्यासारखे बद्ध जीव यांच्यातला फरक त्यांनी व्यक्त केलाय. म्हणजे आपण कसे बद्ध आहोत 3 गुणांनी, म्हणजे ब्रह्माजींसारखे की जे सर्व विश्वात म्हणजे विश्वामध्ये प्रत्येक म्हणजे जे ब्रह्मांड निर्माण केलं जातं तिथे एक ब्रह्माजी असतात आणि ते काय करतात तिथल्या सृष्टीची निर्मिती करतात भौतिक प्रकृती आणि हे सगळं कार्य ब्रह्माजींना दिलेलं असतं. आपल्या शक्ती श्रीकृष्णाने त्यांना प्रदान केलेले असतात आणि मग असे जे ब्रह्मदेव आहेत ते सुद्धा तुमचं स्वरूप जाणू शकत नाहीत. आणि असे भगवान जे कसे आहेत भौतिक प्रकृतीच्या अतीत आहेत, म्हणजे मनुष्य जोपर्यंत ह्या भौतिक जगाच्या मर्यादित म्हणजे चेतनेच्या पलीकडे नाही जाऊ शकत. म्हणजे काय की भौतिक जगातली चेतना आपली मर्यादित आहे, म्हणजे काय आपण 3 गुणांनी बद्ध आहोत आणि त्यामुळे ती चेतना देखील कशी प्रदूषित आहे. मग ही प्रदूषित चेतनेमुळं आपल्याला भगवान यांना की जे परम पवित्र आहेत त्यांना नाही जाणता येणार. भगवान यांना आपण समजू नाही शकणार, भगवान यांना आपण पाहू नाही शकणार, कारण आपली चेतना कशी आहे प्रदूषित आहे. चेतना प्रदूषित आहे म्हणजे काय की आपण या 3 गुणांपैकी कोणत्या तरी एका गुणांनी बद्ध असल्यामुळे आणि आता कलियुगामध्ये रजोगुण आणि तमोगुण यामुळे आपण बद्ध आहोत, म्हणजे त्याचा प्रभाव जास्ती आणि त्यामुळे काय आहे की अशा पद्धतीने आपली हृदय जी आहेत तर ती प्रदूषित झालेली आहेत. मग या प्रदूषित हृदयाने आपण भगवान यांचं परम पवित्र असं जे स्वरूप आहे ते नाही जाणू शकणार. त्यासाठी भक्तीचे नेत्र हवेत, प्रेमाचं अंजन हवं, म्हणजे तो भक्त जो आहे त्याचं हृदय जे आहे ते शुद्ध असलं पाहिजे. जेव्हा सत्वगुणामध्ये येईल ते जो भक्त आहे तो, आणि त्यामुळं शुद्ध सत्वगुणामध्ये तो भक्त येईल म्हणजे त्याचं हृदय इतक्या पद्धतीने शुद्ध होणं आवश्यक आहे. आणि ही शुद्धी होऊन ज्यावेळेला म्हणजे त्या
भक्ताची चेतना जी आहे ती अशा विशुद्ध स्तरावर येईल, त्यावेळेला भगवान यांचं जे परमपवित्र स्थान आहे किंवा भगवान जे आहे तर ते या 3 गुणांच्या अतीत आहेत हे त्याला समजेल. तोपर्यंत काय होईल, की त्याला हे कळू नाही येणार. कारण तो कसा आहे 3 गुणांनी बांधला गेलेला आहे, 3 गुणांनी बद्ध आहे. म्हणजे जोपर्यंत आपण या भौतिक जगाच्या मर्यादा म्हणजे काय, की 3 गुणांनी आपण बद्ध आहोत. तर या 3 गुणांपासून म्हणजे मुक्त नाही होत. मग ते मुक्त होण्यासाठी काय करायला लागेल, तर भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा हा एकमेव मार्ग आहे, हो की नाही? आणि ती सेवा करण्यासाठी जे गुरु आहेत प्रमाणित आध्यात्मिक त्यांचं आपण शरण घेणं, त्यांच्या म्हणजे शरणाखाली येणं, त्यांच्या आश्रयाखाली येणं. जर असं जेव्हा होईल तर त्याच वेळेला आपल्याला काय होईल, की भगवान यांना जाणता येईल. म्हणजे विश्वातले सर्वश्रेष्ठ जीव आहेत ब्रह्माजी, तर त्यांना सुद्धा कृष्ण भावनेच्या स्तरावर उन्नत झाल्याशिवाय म्हणजे कृष्ण भावना भावित फक्त आपण झालो, म्हणजे कृष्णांशी आपला जे संबंध आहे तो समजून घेतला, म्हणजे कृष्णांचे आपण अंश आहोत आणि कृष्ण जे आहेत तर ते परमश्रेष्ठ असे आहेत आणि त्यांचं आपण एक आध्यात्मिक स्फुल्लिंग आहोत एवढाच आपण भाग समजून घेतला, तर हा इतकं म्हणजे इतका भाग किंवा एवढंसं ज्ञान पुरेसं नाहीये कृष्ण भावनामृतामध्ये आपल्याला उच्च स्तरावर जायला. तर भगवान यांच्या भक्तिमय प्रेममय सेवेच्या स्तरावर जोपर्यंत आपण येत नाही आणि जोपर्यंत आपण कृष्ण भावनेमध्ये उच्च स्तरावर येऊन शुद्ध भक्तांचा संग घेऊन, शुद्ध भक्त म्हणजे कोण असतात, भगवान यांचे परमश्रेष्ठ असे भक्त, सर्वश्रेष्ठ असे भक्त असणारे उच्च कोटीचे वैष्णव म्हणजे कोण असतात, गुरु असतात. त्यांचा आपण संग घेतल्याशिवाय, आपण उन्नत झाल्याशिवाय ब्रह्मदेव सुद्धा म्हणजे कृष्णांना समजून नाही शकत किंवा कृष्णांना जाणू नाही शकत. मग आपल्यासारख्या जीवांची काय कथा, म्हणजे ब्रह्मदेव जे आहेत त्यांच्याकडे एवढं मोठं कार्य दिलंय भगवानांनी, म्हणजे ह्या सगळ्या सृष्टीचं भौतिक प्रकृतीचं निर्माण करण्यासाठीचं कार्य, म्हणजे ते किती उच्च स्तरावर म्हणजे त्यांची चेतना असेल पहा. म्हणजे ब्रह्माजींना आपण सहज कुणीतरी असं साधं काहीतरी समजायला नकोय बरं का. म्हणजे जरी ब्रह्माजी हे भगवान यांचे सुपुत्र असले किंवा ते बद्ध जीव असले आपल्याप्रमाणे, तरी त्यांचं कृष्ण भावनेचं स्तर म्हणजे आपण म्हणतो ना हाय कॉन्शियसनेस लेवल, तर तो कॉन्शियसनेस कसा आहे हायर कॉन्शियसनेस मध्ये येते. म्हणजे इतकी जबाबदार व्यक्ती आहे ती आणि इतकं जबाबदारीचं कार्य दिले त्यांना भगवान यांनी. मग अशाच व्यक्तीला भगवान देतील ना की ज्याची चेतना जी आहे ती उच्च स्तरावर आहे. मग असे उच्च स्तरावरचे ब्रह्मा सुद्धा कृष्ण भावनेमध्ये उच्च स्तरावर पोचल्याविना म्हणजे जोपर्यंत ते पोचू नाही शकत तोपर्यंत त्यांना सुद्धा श्रीकृष्णांना जाणता नाही येणार. मग आपल्यासारखा जीव म्हणजे त्याची काय कथा आहे, म्हणजे काय कथा होईल हे आपण समजून घेऊ. म्हणजे आपल्याला भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा आणि म्हणजे कशा स्तरावर करायला पाहिजे पहा, आणि आपली चेतना जी आहे ती कशा स्तरावर म्हणजे आपण नेता येईल असे प्रयत्न म्हणजे चिंतन करून करायला हवेत पहा. म्हणजे अशा चेतनेमध्ये आपण उच्च स्तरावरच्या जाण्याचे पोहोचण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे सकाळी उठून मंगल आरतीला आपण फक्त जोडलं आणि प्रसाद ग्रहण केला एवढ्याने नाही भागणार. आपल्याला भगवान यांचं नित्य स्मरण कसं होईल आणि भगवान यांच्या नित्य सेवेमध्ये मी सदैव कसं राहील आणि तिथे सदैव सेवेमध्ये भगवान यांचे राहताना मी भगवान यांचा सेवक म्हणून कसं राहील, हा भाव आपल्यामध्ये असला पाहिजे. आपलं काय होतं भौतिक प्रकृतीमध्ये आपण बद्ध असल्यामुळं भौतिक प्रकृतीच्या 3 गुणामध्ये आपण मी कोणीतरी समजतो स्वतःला आणि आपण स्वामित्वाच्या भावाने आपण येतो कृष्ण भावनेमध्ये, पण आपली सेवा कशी होते स्वामित्वाच्या भावाने. मी कुणीतरी मला काहीतरी समजतं, मला काहीतरी येतं, मला काहीतरी छान सांगता येतं, मला काहीतरी छान शिकवता येतं, होतं की नाही आपलं असं. म्हणजे आपण अभ्यासूया टीका म्हणून नको घेऊया, तर आपलं सगळ्यांचंच होतं. मग हे जे आहे तर हे काय भावना आहे, ही स्वामित्वाची भावना आहे. आपला जो मिथ्या अहंकार आहे, खोटा अहंकार, की मी कुणीतरी मला काहीतरी येतं, तर ह्यामुळं काय होतं की आपण स्वतःलाच स्वामी समजतो, म्हणजे एक प्रकारे भगवान यांचा द्वेषच करतो ना, हो की नाही? मग भगवान यांच्याविषयी आपल्याला प्रेम वाटलं पाहिजे आणि आपल्या हृदयातले सगळे जे अनर्थ आहेत त्याची निवृत्ती झाली पाहिजे. मग यासाठी आपला काय भाव असला पाहिजे, मी भगवान यांचा अत्यंत प्रेमळ असा आणि अत्यंत विनम्र असा सेवक आहे, हा दास्य भाव असला पाहिजे. जीवेर स्वरूप आहे नित्यर कृष्ण दास. हा दास आहे मी, सेवक आहे, या भावाने आपण सेवा केली पाहिजे. म्हणजे आता मी हा क्लास घेण्याचा भाग करते, म्हणजे ही सेवा आहे. मग भगवान यांना
संतुष्ट करण्यासाठी माझी ही सेवा आहे. आणि भगवानांच्या संतुष्टीचाच मी विचार करणं आवश्यक आहे. कुठली सेवा आपण करतोय, को होस्टिंग असेल, ऍडमिन, एका ग्रुपमधून दुसऱ्या ग्रुपमध्ये आपण मेसेज पोस्ट करतो, अशा खूप भरपूर सेवा असतात, हो की नाही? मग भगवान यांना संतुष्ट करण्यासाठी माझी ही सेवा जी आहे तर ती परिपूर्ण त्रुटीविरहित होणं आवश्यक आहे. का तर मी सेवक आहे. सेवकांनी कशी सेवा करायची असते? आपले जे धनी आहेत, आपले स्वामी आहेत, ते अत्यंत संतुष्ट होतील अशी सेवा करायची असते. मग अशी मी सेवा करतो का, असं प्रत्येक सेवा करताना आपण सगळ्यांनी चिंतन करूया. ह्यामुळे काय होईल, तर आपल्यामध्ये दास्य भावाची वृत्ती होईल. म्हणजे आपण अशा पद्धतीने अक्रूरजींना समजून घ्यायचं. अक्रूरजींनी जे विचार मांडले त्यामध्ये हे गूढ अर्थ आहेत, हे आपण समजून घेऊया. की जोपर्यंत आपण आपल्या हृदयातले हे सगळे जे विकार आहेत, तर हे आपण पूर्णतः नष्ट करत नाही, अनर्थ जे आहेत त्यांपासून निवृत्त होत नाही, तोपर्यंत आपल्याला कृष्णाविषयीच काय दुसऱ्या साधकाविषयी पण प्रेम निर्माण होणार नाही. मग त्यामुळे आपण पाहतो, पहा, कृष्ण भावनेमध्ये भक्त येतात आणि मग त्यांची भांडणं सुद्धा होतात, त्यांच्यामध्ये हेवेदावे पण असतात, होतं की नाही असं? म्हणजे टीका म्हणून नको आपण अभ्यासूया, आपण सगळेजण शुद्धीकरणाच्या प्रक्रियेतून जात आहोत. तर मग आपण कसे आहोत? अज्ञानी आहोत, आपण तुच्छ असे भगवानांचे सेवक आहोत, किंवा आपण पतित जीव आहोत, शूद्रातिशूद्र जीव आहोत. तर हे सगळं अपेक्षित आहे. पण आपण कसे प्रयत्न केले पाहिजेत की माझ्या हृदयातील हे सगळे आनंद आहेत हे कसे नष्ट होतील, आणि आपण प्रत्येक साधकाविषयी प्रेमभाव आपल्या हृदयात जर आला तर आपल्याला कृष्णाविषयी प्रेम वाटेल, हो की नाही? अन्यथा आपल्यामध्ये प्रेमभावच नसेल आणि आपल्यामध्ये ज्ञानाचं स्तर आहे, पण आपण त्या ज्ञानाच्या स्तरावर जर विनीत भावाने नाही सेवा केली, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, म्हणजे काय की विनीत भावाने प्रत्येक साधकामध्ये किंवा प्रत्येक भक्तामध्ये श्रीकृष्णांना पाहून, है ना, आणि प्रत्येकामध्ये म्हणजे जे परमात्मा आहेत त्यांना पाहून, आणि त्याचबरोबर प्रत्येकामधलं जे आत्मतत्व आहे तर ते सारखंच आहे. म्हणजे भगवान यांचे आपण सगळेच आध्यात्मिक अंश आहोत, एक स्फुल्लिंग आहोत. मग आत्म्याचा जो सगळ्यांचा आकार आहे तो एकसारखाच आहे, आणि भगवान यांचे आपण असे सुपुत्र सुपुत्री आहोत. ह्या पद्धतीने प्रत्येक प्राणीमात्रामध्ये आपण आत्मस्तरावर म्हणजे प्रत्येक जीवाला पाहून त्याचं शरीर किंवा योनी हे न म्हणजे ह्याचा फरक न करता, किंवा आपण सगळेजण आपल्याला मनुष्य जन्म मिळाले तर मी कनिष्ठ, तू श्रेष्ठ, किंवा अशा पद्धतीचा जो भेदभाव केला जातो मनुष्यामध्ये, हा न करता आपण जेव्हा प्रत्येकामध्ये परमात्म्याला पाहू, त्या श्रीकृष्णांना पाहू, किंवा आत्मस्तरावर प्रत्येक जीवाला की वासुदेव कुटुंबकम, हा माझा बंधू आहे, ह्या माझ्या भगिनी आहेत, गुरुबंधू आहेत, त्या भगिनी आहेत, ह्या स्तरावर पोहोचू, आणि मी कुणीतरी श्रेष्ठ ही भावना त्यागू. आपल्याला काय होतं, थोडस ज्ञान आलं, आपण कृष्ण भावनेमध्ये आलो, आपल्या सगळ्यांचंच होतं. मग काय होतं की आपल्याला वाटतं मला काहीतरी येतं, मला काहीतरी समजतं. बिलकुल नाही. 15.15 मध्ये काय म्हणतात, मत्त स्मृती ज्ञान अपोहनांच्या, मीच स्मृती देतो आणि मीच विस्मृती देतो, हो की नाही? म्हणजे सर्वस्ते चाहम हृदय सन्निविष्ट, आणि पुढचं जी ओळ ती मी वाचत. म्हणजे काय की सगळं जे काही आहे ते भगवान देतात, आपण काहीही आपलं इथे नाही करू शकत, इतके आपण बद्ध जीव आहोत, आपल्यामध्ये ती क्षमताच नाहीये. आपल्याला विस्मरण, स्मरण, सगळं ज्ञान भगवानच देत असतात. त्यांच्या इच्छेनुसार, परमात्म्याच्या इच्छेनुसारच प्रत्येक कार्याचं निर्देशन होत असतं आणि प्रत्येक कार्य होत असतं. म्हणजे हे सगळी स्मृती, ज्ञान हे भगवान यांनी ठरवलं तरच आपल्याला मिळतं. मग हे जर इतकं स्पष्ट सांगितलंय भगवान यांनी, तर आपल्याला खोटा अहंकार जो येतो, आणि त्यामुळे काय होतं की आपण भगवान यांचाच द्वेष करायला लागतो, मी कुणीतरी स्वामी समजून. मग जोपर्यंत ही भावना की मी कुणीतरी आहे आणि मला काहीतरी समजतं, ही जोपर्यंत, किंवा ही भावनेचा जोपर्यंत आपण त्याग नाही करत, आपला मिथ्या अहंकार त्यागत नाही, तोपर्यंत भगवान यांच्याविषयी आपल्या हृदयामध्ये प्रेम निपजणार नाही. आणि हे प्रेम येण्यासाठी काय करायला लागेल, ही भावना त्यागायची तरी कशी त्यागायची, तर ह्यासाठी काय करायचं, मी भगवान यांचा सेवक आहे आणि मी भगवान यांना संतुष्ट करण्यासाठी कशी सेवा करेन, मला मिळाली ती, आणि कशा पद्धतीनं मी त्यांच्या सेवेमध्ये समर्पित राहून दास्य भावाने भगवानाचा दास बनून सेवा करेन.
अशी सेवा करायचा प्रयत्न झाला पाहिजे. प्रत्येक प्रत्येक आपलं कार्य आहे ते भगवानांचा दास आहे मी, ह्या विनीत भावाने सेवा झाली पाहिजे. मग भगवानांचे सर्वश्रेष्ठ असे म्हणजे जे भक्त असतात ते कोण असतात? आपले गुरु असतात, उच्च कोटीचे वैष्णव. मग त्यांचा मी दास आहे म्हणून त्यांना शरण जाऊन आपण त्यांच्या मार्गदर्शनानुसार ह्या आचार्य परंपरेतले जे आचार्य आहेत, त्यांनी मार्गदर्शन केल्यानुसार आपण ती सेवा केली. त्यांच्या इच्छेनुसार, तर ती कृष्णांना पोचते. कृष्ण संतुष्ट असतात. जेव्हा गुरु संतुष्ट तेव्हा श्रीकृष्ण संतुष्ट, जेव्हा श्रीकृष्ण संतुष्ट तेव्हा गुरु संतुष्ट असतात. मग आपल्याला सेवा मिळाली, पण आपल्या इच्छेनं आपण करायला, मला ही सेवा हवी आहे, ती सेवा मी मागितली, तर तो काय होईल? भोग्य स्तर होईल आपल्याला म्हणजे इंद्रिय तृप्तीसाठी आपण ती सेवा करतो होईल. सेवा जी मिळाली ती स्वीकारायची. आपल्याला एखादा सेवा जी मिळालेली असते तर ती आपण स्वीकारून ती करणं भगवानांच्या संतुष्टीसाठी. भगवानांची योजना आहे या सेवेद्वारे मला काय होईल? शुद्धी होण्यासाठी, म्हणजे भगवानांनी माझी शुद्धी होण्यासाठी मला ही सेवा दिली. जेव्हा अशा पद्धतीने भक्त विचार करतो तर त्यावेळेला भगवान संतुष्ट होतात. पण भक्तांचं काय होतं पहा, मग मला इकडे ह्या म्हणजे ह्या सेवेमध्ये मला रुची आहे, मग ह्या सेवेमध्ये म्हणजे ह्या गटामध्ये मला घाला, किंवा अशा पद्धतीनं सगळेच भक्त चर्चा करतात. मग हे काय आहे? आपली इंद्रिय तृप्ती आहे, हो की नाही? मग या इंद्रिय तृप्ती करून आपल्याला भगवान यांना साध्य करता येईल का? भगवान यांना प्राप्त करता येईल का? बिलकुल नाही. आपल्या आवडीनुसार नाही सेवा करायची आपण. आपल्याला इच्छा आहे म्हणून नाही सेवा करायची. भगवानांची इच्छा जी आहे ती सेवा आपण करायची. आणि ती सेवा करून आपण ती कशी करायची? परिपूर्णतेने करायचा प्रयत्न करायचा. कुठलीही त्रुटी त्यामध्ये न ठेवता, त्यामध्ये कुठलाही दोष नाही राहील अशा पद्धतीने ती सेवा कर परिपूर्णतेने आपल्याकडून, म्हणजे कडून जितकी उत्तम प्रकारे करता येईल, की ज्याद्वारे मला माधवांना संतुष्ट करायचं हा भाव असला पाहिजे. माधव जे आहेत तर आपली सेवा पाहण्यासाठी, आपली स्वीकारण्यासाठी ते उपस्थित असतात आपल्या वेळेमध्ये. तर अशा पद्धतीने आपली सेवा जेव्हा आपण करायचा प्रयत्न करतो, आपण कुठलीही सेवा करू, जी काही नियोजित आपली सेवा असते, तर त्यावेळेला अशा भावाने जेव्हा करतो तेव्हा म्हणजे कृष्ण संतुष्ट होतात. गोविंद इंद्रियांना तृप्त करण्यासाठी आपण सेवा करायची असते, आपल्या इंद्रियांना नाही. मग अक्रूर हे जाणतात म्हणून त्यांनी काय केलं? जरी त्यांना कंसाने ती सेवा दिली होती की भगवान यांना घेऊन ये मथुरेला, आणि बलरामजींना, पण त्यांनी ती काय केलं? ही भगवानांची योजना आहे आणि त्यानुसार मी कार्य करणं भाग आहे भगवानांच्या संतुष्टीसाठी, म्हणून ते कार्य स्वीकारलं त्यांनी. ते रथ घेऊन आले मथुरेहून गोकुळामध्ये, आणि त्यांनी सगळी माहिती दिली श्रीकृष्ण आणि बलरामजींना, आणि त्यानंतर त्यांनी मथुरेला मार्गक्रमण करायला सुरुवात केली. पण त्यांनी येताना, म्हणजे मथुरेच्या वाटेवर येताना आणि मथुरेकडून, म्हणजे मथुरेच्या वाटेवरून वृंदावनाच्या वाटेवर येताना आणि मथुरेतून पुन्हा क्षमा असावी, वृंदावनातून पुन्हा मथुरेच्या वाटेवर जाताना त्यांनी सदैव काय केलं? भगवान यांचं चिंतन केलं. मग हा खरा भक्त असतो की तो काय करतो? भगवान यांची परिपूर्ण कशी मी सेवा करेन, भगवान यांना मी कसं संतुष्ट करेन, भगवानांच्या चरण कमलांचं सदैव मी कसं चिंतन करेन, अशा पद्धतीने तो प्रयत्न करत असतो. मग अशी प्रत्येक सेवा आपण करायचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला जी सेवा मिळाली त्यात आपण समाधानी असलं पाहिजे. का समाधानी असायचं? तर ती योजना आहे कृष्णांची, आणि त्यामुळे ती जी सेवा आहे तर ती मी कशा पद्धतीनं अजून उत्तम करेन, असा जेव्हा भाव एखाद्या भक्ताला येतो, तेव्हा काय होतं की अनर्थ निवृत्ती व्हायला लागते. जेव्हा भगवान म्हणजे म्हणजे जे आहे गोविंद आहेत त्यांच्या इंद्रियांच्या तृप्तीसाठी आपलं कार्य व्हायला लागतं, तेव्हा ते कृष्ण भावना भावित कर्म होतं. अन्यथा काय होतं? आपल्या मनातनं आपण जे सेवाची इच्छा करतो, व्यक्त करतो, त्यामुळे ते भोग्य स्तरावर राहतं, म्हणजे इंद्रिय तृप्तीच्या स्तरावर राहतं. मग ते भौतिक कार्यच राहतं. म्हणजे आपण त्या सेवेसाठी दिलेला वेळ आणि ती केलेली योजना सगळं विफलच ठरतं. कारण ते कृष्ण भावना भावित जर कर्मच होत नाही, तर भगवान यांनी संतुष्ट होण्याचा प्रयत्न, म्हणजे प्रश्नच कुठे येतो? तिथं मायाच संतुष्ट होत असते इंद्रिय तृप्तीमुळे. तिथे मायाशक्तीच असते. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे? भगवान कसे आपल्या सेवेमुळे आकर्षले जातील अशी परिपूर्ण सेवा करायचा प्रयत्न केला पाहिजे. हे आपण अक्रूरांच्या सेवेतून समजून घेतलं. आता पुढे जाऊ आपण. हा माताजी, पुढच्या श्लोकावर. हरे कृष्णा. तिसरा श्लोक झाला ना माताजी? हो माताजी, पुढच्या 4थ्या श्लोकावर येऊया. त्वां योगिनो यजन्त्यान्धां महापुरुषमीश्वरं साध्यात्मं साधिभूतं च साधिदैवं दैवं च साधवः.
हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद माताजी. खूप छान वाचला श्लोक. आता आपण समजून घेऊया की शुद्ध योगी जनांना जीव, अध्यात्म, जीवाच्या शरीराच्या रचनेस कारणीभूत ठरणारे भौतिक घटक म्हणजे आदिभौतिक आणि घटकांचे अधिष्ठाते देव म्हणजे आदिदैविक या तीन रूपामध्ये तुमची अनुभूती होते आणि या अनुभूतीच्या आधारेच तुमचे पूजन करतात. आता ह्या स्तुतीमध्ये थोडक्यात सगळी रिव्हिजन आहे बरं का. आपल्या भगवद्गीतेतल्या वेगवेगळं जे ज्ञान आपण घेतलं ना, 13व्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत ज्ञान योगाचा जो भाग आहे, शेवटचे अध्याय जे आहेत भगवद्गीतेतले, तर त्यातलं म्हणजे भरपूर सारं ज्ञान ह्या श्लोकामध्ये आहे. तर आता म्हणजे शुद्ध योगीजन म्हणजे जीव, म्हणजे जीवाचा नित्य स्वभाव, त्याला अध्यात्म म्हणतात. मग जीवांच्या शरीराच्या रचनेला कारणीभूत असलेलं म्हणजे आधी भौतिक कारण, भौतिक घटक, मग आधी भौतिक त्याला म्हटलंय. आणि मग त्या घटकांचे अधिष्ठाते देव, आदी दैविक, या तीन रूपामध्ये तुमची अनुभूती होते. म्हणजे काय की बद्ध जीव जे आहेत, तर जे आहेत तर त्यांना कशा पद्धतीनं भौतिक रूपामध्ये हे जे आहेत भगवान यांची अनुभूती होते. तर ते इथे सांगितले. म्हणजे बद्ध जीव जे आहेत ते जेव्हा भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा करून शुद्ध स्तरावर जातात, म्हणून त्याला शुद्ध योगीजन म्हटले. म्हणजे जेव्हा शुद्ध भक्त बनतात किंवा जीवात्मे जे असतात ते भौतिक प्रकृतीशी संग झाल्यावर ते काय होतात, प्रदूषित होतात. पण जेव्हा पुन्हा म्हणजे त्यांना कृष्ण भावनेमध्ये येऊन ह्या भगवान यांच्या तिन्ही रूपांची अनुभूती होते, तेव्हा ते काय करतात, या अनुभूतीच्या आधारेच तुमचं पूजन करतात. म्हणजे आपण काय करतो, तर अशा स्तरावर भगवान यांना समजून घ्यायचा प्रयत्न करत असतो. आता पुढे जाऊ आपण. हा माताजी. हरे कृष्ण. त्रय्या च विद्यया केचित् त्वां वैतानिका द्विजः यजन्ते विततैर्यज्ञैः नानारूपाम नानारूपामराख्यया. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणजे वरच्या श्लोकाचा थोडक्यात अगदी सोप्या पद्धतीने मी अर्थ काय सांगेन की जीव म्हणजे कोण आहेत, भगवान यांचे अंश आहेत. त्याचबरोबर जीवांच्या शरीराच्या रचनेस कारणीभूत असणारे भौतिक घटक म्हणजे काय की भौतिक प्रकृती आणि हे सगळं आपण जे अभ्यासलं, तर ते आधिभौतिक जे म्हटले त्याला. तर म्हणजेच काय, हे सगळं जे आहे भौतिक प्रकृती आणि तर त्यानुसार जे काही भौतिक घटक आहेत, मग ते सुद्धा कोण आहेत, भगवान यांचीच रचना आहे, भगवान यांचंच स्वरूप आहे. ते एक प्रकारे भगवान यांच्या विविध शक्ती ज्या आहेत ते कार्यरत असतात. आणि त्यांचे अधिष्ठाते देव म्हणजे आपल्या हृदयात कोण आहेत, भगवान परमात्मा स्वरूपात. मग या तीन रूपामध्ये आपल्यासारखे जे म्हणजे भक्त आहेत, म्हणजे तर ते म्हणजे जे जीवात्मा आहेत थोडक्यात, तर ते जेव्हा शुद्ध होतात, म्हणजे आपण बद्धतेतून मुक्त होतो थोडक्यात, तेव्हा अशा पद्धतीनं आपण भगवान यांना ह्या अनुभूतीच्या स्तरावर त्यांचं पूजन करत असतो. आता ह्याचा संदर्भ आपण 5व्या श्लोकामध्ये घेऊया, की आता 3 प्रकारच्या अग्नीशी संबंधित नियमांचं पालन करणारे ब्राह्मण 3 वेदांतील मंत्रांचे उच्चारण करून आणि विविध रूपे तथा नावांनी युक्त अशा नाना देवांच्या संतुष्टी प्रित्यर्थ विस्तृत यज्ञ करून तुमचे पूजन करतात. म्हणजे आता ह्या श्लोकाच्या भावार्थातून आपण समजून घेऊ की म्हणजे सांख्य योग किंवा 3 वेद जे आहेत, तर त्यांचे अनुयायी भगवान यांचं पूजन कसं करतात ह्याचं वर्णन केलंय. म्हणजे हे जे आहे ते ब्राह्मण वर्णाचे लोक जे आहेत, म्हणजे इथं थोडंसं वर्णाश्रम व्यवस्था आणि मानवी जीवनामध्ये आपण या वर्णाश्रम व्यवस्थेनुसार जेव्हा आपण म्हणजे मनुष्य जीवनामध्ये भगवान जे आहेत तर त्यांची भक्ती कशी करायची, तर त्याचा म्हणजे वर्णाश्रम व्यवस्थेचं पालन करून, हे थोडक्यात या श्लोकाचं सार आहे. म्हणजे काय की इथे समजून घेऊया आपण की जे ब्राह्मण वर्णाचे लोक आहेत ते काय करतात, 3 वेदांमध्ये जे काही मंत्र आहेत तर त्यांचं उच्चारण करून वेगवेगळ्या प्रकारे भगवानांच्या संतुष्टीसाठी म्हणजे यज्ञ करतात. म्हणजे विष्णूंच्या संतुष्टीसाठी यज्ञ करायचं हे वेदांचं उद्दिष्ट सुद्धा इथं त्यांनी मांडलंय. आणि वेगवेगळ्या अग्नी त्या आहुती आहेत, तर हे सगळं 3ऱ्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या आपण अभ्यासले. तर यज्ञ हा भगवानांच्या संतुष्टीसाठी आपण करत असतो, विष्णूंच्या संतुष्टीसाठी. मग वेदांमध्ये काय आहे, तर वेद म्हणजे काय आहे, तर कर्मकांड पण आहे, त्याचबरोबर म्हणजे कर्मकांडाचं ज्ञान सुद्धा आहे. आणि त्याचबरोबर काय आहे, तिथे उपासनाकांड आहे, भक्तिकांड आहे, ज्ञानकांड आहे. आता कर्मकांड पद्धतीनं देवांची केली म्हणजे पूजा जी होते, तर ती सुद्धा भगवान यांचीच असते. म्हणजे वेदाकडे काय होतं की हे जे
वेदांचे अध्ययन करणारे जे असतात किंवा वेदांचे अनुयायी, तर ते काय करतात, तर सांख्य, योग आणि तीन वेद म्हणजे हे जे वर्णन आहे, तर सांख्य म्हणजे काय, तर पृथक्करण करून अभ्यास आत्मा आणि परमात्मा यांचा. पण शेवटी भक्ती योगाकडेच हे जे अभ्यासक आहेत ते पोहोचतात. आता योग म्हणजे काय, तर भगवान यांच्याशी युक्त होणे, म्हणजे भगवान यांच्याशी आपला संबंध जो आहे, ज्याचं विस्मरण झाले, तर तो पुन्हा प्रस्थापित करणे, म्हणजे त्या स्तरावर आपण भगवान यांच्याशी जोडले जाणे, म्हणजे योग. हरे कृष्णा. एके त्वाखिल कर्माणि संन्यस्योपशमं गतः ज्ञानिनो ज्ञानयज्ञेन यजन्ति ज्ञानविग्रहम्. हरे कृष्णा. हरे कृष्ण. तर आपण समजून घेत होतो की जे वेदांचे अनुयायी असतात, तर ते वेदांना जाणतात, वेदांचा अभ्यास करतात, पण ते काय करतात, तर वेदामधल्या वेगवेगळ्या कर्मकांडांचे म्हणजे भाग आहेत, म्हणजे देवतांची पूजा किंवा यज्ञ, तिकडे ते आकर्षित होतात. म्हणजे त्या वेगवेगळ्या म्हणजे ज्या कृती आहेत की ज्याद्वारे वेगवेगळ्या देवतांची पूजा किंवा त्यांच्या तृप्तीसाठी म्हणजे जे आहेत तर ते यज्ञ केले जातात. आणि त्याद्वारे काय की म्हणजे जे आहे पापापासून मुक्ती मिळते आपल्याला, पण पुण्यकर्मांचा संचय होतो, म्हणजे पुन्हा आपल्याला उच्च लोकात स्थान मिळतं, पण तिथून पुन्हा आपल्याला पृथ्वी लोकावर यायला लागतं, आणि ते पुण्य क्षीण झालं की आपण पुन्हा पृथ्वी लोकावर येतो. म्हणजे त्याचं जे उद्दिष्ट आहे वेदांचं, हे काय, कृष्णांना जाणणं. म्हणजे वेदामध्ये काही ठिकाणी इंद्र, वरुण अशा अन्य देवतांना सर्वश्रेष्ठ मानून त्यांची पूजा करण्याचे विधी आहेत. पण जो वेदांचा खरा अभ्यासक आहे त्यांनी काय जाणलं पाहिजे की परमश्रेष्ठ नियंत्रक कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण, आणि त्यांना जाणणं, त्यांना समजून घेण्यासाठी वेदांचं प्रयोजन आहे. म्हणजे वेदांच्या द्वारे आपण श्रीकृष्णांना तत्वतः जाणणं, श्रीकृष्णांची प्राप्ती करणं, हे वेदांचं मूळ उद्देश आहे. पण ह्याकडे ते आकर्षित न होता अशा यज्ञांकडे आकर्षित होतात, आणि काय होतं, मग ते कर्मकांड पद्धतीने अशा देवांची पूजा म्हणजे त्यांच्याकडून होते, पण ती अप्रत्यक्षपणे श्रीकृष्णांचीच पूजा असते. पण आपल्याला जर शाश्वत हवं असेल, म्हणजे काय, की आपल्याला आपली शाश्वत जी स्थिती आहे भगवान यांचे आपण आध्यात्मिक अंश आहोत, ती पुन्हा प्राप्त करायची असेल, म्हणजे असं पूर्णत्व, शाश्वत पूर्णत्व म्हणजे काय, आध्यात्मिक देहाची प्राप्ती करून आपल्याला भगवत धामाची जर प्राप्ती करायची असेल, आपल्याला असा शाश्वत आध्यात्मिक देह जो आहे आपला, त्याची प्राप्ती जर व्हावयाची असेल, तर आपल्याला काय केलं पाहिजे, परमश्रेष्ठ नियंता म्हणजे कोण, पुरुषोत्तम भगवान आहेत, त्यांना आपण शरण गेलं पाहिजे, आणि कृष्ण भावना आपण होऊन प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांचं पूजन केलं पाहिजे. मग हा जो फरक आहे ह्याच्यातला, तर हे सगळं जो आहे अक्रूरांना ज्ञात आहे, ते जाणतात कशा पद्धतीनं भगवान यांचे भक्त किंवा अनुयायी आहेत, तर ते त्यांचं पूजन करतात, ह्याचं वर्णन केलंय त्यांनी. मग अशा पद्धतीनं भगवानांची ते एक प्रकारे म्हणजे स्तुती करतात. त्यानंतर इथं असणारे भगवान यांचे अनुयायी भगवान यांची कशा पद्धतीने भक्ती करतात त्याचं वर्णन त्यांनी केले. आता पुढच्या श्लोकात जाऊया की अक्रूर आता पुढे काय सांगतात ते आपण समजून घेऊया. हा, मग त्याच्या पुढचा श्लोक. हरे कृष्णा. अन्ये च संस्कृतात्मानो विधिहीनाभिहिते हितेन ते यजन्ति त्वन्मयास्त्वं त्वयि बहून्मूर्त्यैकमूर्तिकम्. हरे कृष्णा.
हरे कृष्ण. मग आता आपण समजून घेऊया की आध्यात्मिक ज्ञानाच्या शोधात असणारे काही साधक काय करतात. मग आता आपली ऐहिक कर्म करून शांत होतात. मग आता त्यामुळे काय होतं की आपली ऐहिक कर्म जी असतात तर ती कशी करतात, ती कर्तव्य कर्म म्हणून करतात आणि भगवान जे आहेत तर त्यांना अर्पण करून करतात, त्यामुळे ते शांत होतात. मग असे जे असतात ते साधक असतात आणि मग ते भगवान यांच्या विषयीचं ज्ञान प्राप्त करायचा प्रयत्न करतात गुरुकडे जाऊन आणि त्यामुळे ते भगवान श्रीकृष्णांची पूजा करतात. भगवान यांना ज्ञानमूर्ती म्हटले 6व्या श्लोकामध्ये. मग आता 7व्या श्लोकामध्ये काय आहे की अन्येच म्हणजे काय की इतर जे आहेत तर ते काय करतात, तर इतर जे आहेत आता जे लोक आहेत तर म्हणजे कुठले लोक, तर ज्यांची बुद्धी शुद्ध आहे असे काही जण जे आहेत तर ते तुम्ही प्रतिपादित केलेल्या वैष्णव शास्त्रांचं पालन करतात. ते आपली मनं तुमच्या ठाई लीन करतात आणि अनेक रूपाने प्रकट होऊन एकमेव असणाऱ्या तुमचेच पूजन करतात. म्हणजे काय की इथं समजून घेऊया की ते श्लोक मध्ये जो अर्थ आहे संस्कृतात मनो, या शब्दाचा आपण अर्थ समजून घेऊया. म्हणजे काय की शुद्ध बुद्धीचे लोक असं त्याचा अर्थ इथे दिला गेलाय. आता विधी म्हणजे काय, तर पंचरात्र शास्त्र म्हणजे आता शास्त्र म्हणजे काय, नारद पंचरात्र जे आहे पंचरात्र शास्त्र आहे. म्हणजे विधीपूर्वक कसं करायचं, भगवान यांची सेवा कशी करायची हे नारद पंचरात्र मध्ये सांगितलंय. आणि अनेक अशी शास्त्र आहेत की म्हणजे जे भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवेचं वर्णन करणारी. मग त्यापैकी आपण कृष्ण भावनेमध्ये नारद पंचरात्र शास्त्र आहे. म्हणजे भगवान यांची प्रत्यक्ष सेवा करताना आपण वेगवेगळे विधी करतो ना, अर्चविग्रहांची सेवा आपण करतो हो की नाही. मग आरती कशी करायची, भगवानांना भूक कसा अर्पण करायचा, हे जे सगळं आहे तर हे पंचरात्र शास्त्रामध्ये येतं. आणि भागवत विधी म्हणजे काय आहे, तर आपण जे जप करतो म्हणजे संकीर्तन करतो. त्यानंतर आपण काय करतो, श्रवण भक्ती करतो, आपण कीर्तन भक्तीची करतो, स्मरण भक्तीची करतो. तर हे सगळं भागवत विधीमध्ये येतं. मग आता भगवान जे आहेत तर त्यांचे असे जे शुद्ध भक्त असतात, शुद्ध बुद्धीचे लोक म्हणजे काय की असे जे शुद्ध भक्त असतात किंवा जे कृष्ण चैतन्यामध्ये उन्नत असतात. तर ते काय करतात, वैष्णव शास्त्रांचं म्हणजे जे वैष्णव आहेत म्हणजे तर म्हणजे ते जे आचार्य स्तरावरचे जे वैष्णव आहेत तर त्यांनी जे काही प्रतिपादित केलेली शास्त्र आहेत म्हणजे काय की हे जे वैष्णव आहेत गुरु परंपरेतले त्यांनी काय केले, भगवान श्रीकृष्णांपासून आलेलं ज्ञान जसंच्या तसं आपल्यापर्यंत पोहोचवलंय. मग हे जे ज्ञान आहे हे कुठून आलंय, तर भगवान यांच्याकडून आलंय. आपण आता ब्रह्ममध्व गौडीय संप्रदायामध्ये येतो. या ब्रह्ममध्व गौडीय परंपरेशी आपण जोडलेले आहोत. मग इथे श्रीकृष्णांनी हे ज्ञान कुणाला दिलं, ब्रह्माजींना. मग ब्रह्माजींनी हे ज्ञान कुणाला दिलं, तर ते त्यांनी नारद मुनींना दिलं. मग नारद मुनींनी ते कोणाला दिलं, तर व्यास मुनींना. मग अशा पद्धतीनं ही परंपरा जी आहे तर ही सुरू आहे. मग ही जी वैष्णवांची परंपरा आहे, भगवानांचे उच्च कोटीचे भक्त आहेत, हे वैष्णव आहेत. भगवानांनी जे काही ज्ञान दिले त्याचं पालन करणारे, मग त्यांच्याकडून हे ज्ञान जे आहे तर ते आपल्यापर्यंत आले. मग ते त्यांच्याकडून आलेलं हे जे भगवान यांच्याबद्दलचं ज्ञान आहे जे जसंच्या तसं आपल्यापर्यंत आलंय तर त्याला काय म्हटलं गेलंय, वैष्णव शास्त्र. म्हणजे काय, जे वैष्णवांकडून तितकंच शुद्ध आणि तितकंच पवित्र असलेलं ज्ञान आपल्यापर्यंत जसंच्या तसं, जसं भगवान यांनी दिलंय तसंच्या तसं आपल्यापर्यंत आले ते. आणि मग ते जे आलेलं ज्ञान आहे तर त्यांची बुद्धी शुद्ध झाली म्हणजे काय, तर भौतिक कल्मशांपासून पूर्ण आपण शुद्ध झालोय, प्रकृतीच्या 3 गुणांपासून जो मुक्त आहे. तर तो काय करतो, तर असे जे शुद्ध बुद्धीचे उपासक आहेत ते भगवान श्रीकृष्ण यांची सेवा करतात. म्हणजे भगवान श्रीकृष्णांची, वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध अशा वेगवेगळ्या रूपांची प्रत्येक जण जो ज्या भावानुसार म्हणजे त्याचा जो भाव असतो त्या जीवाचा त्यानुसार उपासना करतो. मग म्हणजे शुद्ध बुद्धीचे उपासक असतात ते त्यानुसार उपासना करतात भगवान यांच्या विविध या रूपांची. मग आता जे अशुद्ध बुद्धीचे असतात म्हणजे काय, बद्धजीव, आपल्यासारखे पतित बद्धजीव. तर ते काय करतात, आपली भौतिक कल्मशांपासून पूर्णतः शुद्ध झालेले नसतो आपण, आपली बुद्धी शुद्ध झालेली नसते. म्हणजे काय की आपलं जे सूक्ष्म देह आहे तर तो काय आहे, मन, बुद्धी, अहंकार यांनी बनलेला आहे. मग आता जसे आपली भौतिक म्हणजे जसा आपला जो स्थूल देह आहे तो भौतिक आहे, तसंच हा सूक्ष्म देह सुद्धा भौतिकच असतो. आणि त्याचबरोबर
अनेक जन्मांच्या भौतिक कल्मशांनी तो युक्त असतो. मग त्यामुळे तिथली बुद्धी सुद्धा कशी असते, भौतिकच असते ती. म्हणजे ती विवेकी बुद्धी ज्याला म्हणतात, तर ती कुठे कोणामुळे येते, तर शास्त्रांच्या अभ्यासामुळे येते. शास्त्रांचा अभ्यास आपण कधी करतो, गुरूंच्या छायाचित्राखाली येऊन. म्हणजे गुरूंची आपल्याला कृपा व्हावी लागते, गुरूंनी आपल्याला निवडावं लागतं आणि गुरूंच्या चरणांशी येऊन गुरूंची सेवा करून, म्हणजे गुरूंना स्वीकारून आपण गुरूंची सेवा केली आपण, गुरूंकडे जाऊन आणि त्यांना शरण गेलो दास्य भावाने, त्यांची सेवा केली आणि गुरु जेव्हा संतुष्ट होतात तेव्हा आपल्याला ज्ञान देतात आणि आपल्याला स्वीकारतात शिष्य म्हणून, आपण दीक्षित होतो. तर तेव्हा काय होतं की आपल्यामध्ये जे भौतिक कल्मश असतात ते गुरूंनी दिलेल्या ज्ञानामुळं, गुरु आपल्याला सत्य ज्ञान देतात, स्वरूप सिद्ध व्यक्ती असतात ते, तर त्यांनी दिलेल्या ज्ञानामुळे काय होतं की आपल्यासारख्या ज्यांची बुद्धी पूर्णतः शुद्ध नाही अशा म्हणजे जीवात्मे आहेत, पतित जीव आहेत, तर त्यांची बुद्धी हळूहळू शुद्ध होत जाते आणि आपण कृष्ण भावनेमध्ये अग्रेसर बनत जातो. मग अशा पद्धतीनं जेव्हा कार्य घडतं तेव्हा एखादा व्यक्ती शुद्ध बनतो. तर तोपर्यंत काय होतं की शुद्ध पूर्णतः आपण झालेलो नसतो आणि त्यामुळे काय होतं, मग आपण भगवंतांची अप्रत्यक्ष मार्गाने पूजा करत असतो. म्हणजे आपण जोपर्यंत भगवान यांच्याशी असलेलं आपलं नातं काय आहे ते समजून घेऊन भगवान यांच्याशी आपला संबंध प्रस्थापित करत नाही, तोपर्यंत आपण विविध देवता किंवा वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला ज्यांनी कोणी काय सांगेल त्या पद्धतीने आपण उपासना करायचा प्रयत्न करत असतो. मग ती अप्रत्यक्षपणे भगवान यांचीच सेवा असते, कारण हे देवदेवता सगळे जे आहेत ते भगवान यांच्या सेवेमधले प्रशासक आहेत. मग भगवान जे आहेत तर त्यांनी त्यांना काही भौतिक शक्ती दिलेल्या आहेत की वरदान ज्याद्वारे आपल्याला मिळतात. मग त्यामुळे आपण अप्रत्यक्षपणे आपली जी पूजा आहे, जरी आपण अशुद्ध असो तरी भगवान यांनाच पोचते. पण जो कोणी शुद्ध होतो, भगवान यांच्याशी असलेलं नातं जाणून घेऊन आपला भगवान यांच्याशी संबंध प्रस्थापित करून त्या भावामध्ये स्थिर होतो भगवान यांच्याशी. म्हणजे आपलं नातं आहे, तर ते नातं जाणून घेऊन त्या शुद्ध भावामध्ये स्थित होतो. त्यावेळेला काय होतं, तर ते वैष्णव शास्त्रांचं पालन करतात. म्हणजे आचार्यांनी जे जसं सांगितलंय, गुरुपरंपरेनुसार जे जशा आज्ञा आहेत आचार्यांच्या, त्यानुसार ते काय करायला लागतात, आज्ञापालन करायला लागतात आणि त्यानुसार भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न करायला लागतात. मग अशा पद्धतीने जे हे भक्त आहेत, शुद्ध भक्त आहेत, तर ते भगवान यांचे पूजन करतात. म्हणजे शुद्ध भक्त आणि अशुद्ध भक्त यांच्यातला फरक म्हणजेच काय, बद्ध जीव आपल्यासारखे आणि भगवान यांचे शुद्ध भक्त बनलेले वैष्णवजन यांच्यातला फरक या श्लोकामध्ये अक्रूर जे आहेत तर त्यांनी व्यक्त केलाय. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे भक्त कसे आहेत भगवान यांचे, हे सुद्धा ज्ञान त्यांना आहे, पहा ते जाणतात. आणि मग त्यानंतर पुढे येतं ते काय म्हणतात ते आपण आता समजून घेऊया. हा, मग त्याच्या पुढच्या श्लोकावर जाऊया. 8वा श्लोक. हा, सॉरी माताजी, मी दुसरा पाहतीये. 8वा श्लोक माताजी. हो, तो दिसत नाहीये ना, म्हणजे मी पाहतीये माताजी, एक हा मिनिट. हा, येस, 8वा ना. हो. त्वामेवान्ये शिवोक्तेन मार्गेण शिवरूपिणं ब्रह्मचार्य विभेदेन भगवंतम उपासते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपण समजून घेऊया की इतरही काही लोक भगवान शंकरांच्या रूपामध्ये तुमची उपासना करतात. शंकरांनी सांगितलेल्या आणि अनेक आचार्यांनी निरनिराळ्या प्रकारे प्रतिपादिलेल्या मार्गाचे ते अनुसरण करतात. आता या श्लोकातला अर्थ आपण समजून घेऊया. त्वाम हा शब्द आलाय पहा या श्लोकामध्ये. इथे इथे पुसटसं दिसतं ना, पण त्वाम हा शब्द आहे. तर त्याचा अर्थ काय आहे, तर त्वाम म्हणजे काय, तर तुमचे सुद्धा, म्हणजे काय की भगवान शंकरांची जी उपासना करतात असे भक्त, तर त्यांची उपासना केल्यामुळं सुद्धा अप्रत्यक्षपणे ती भगवान यांचीच उपासना होते. कारण भगवान जे आहेत तर त्यांचेच अंश म्हणून भगवान शंकर आहेत आणि भगवान यांचे सर्वश्रेष्ठ भक्त आहेत. मग भगवान यांच्या सेवेमध्ये आहेत. त्यामुळे कसं की भगवान शिव जे आहेत तर त्यांच्यामध्ये भगवान यांचे 84% गुणधर्म आपल्याला आढळतात.
आध्यात्मिक स्तरावर. मग त्यामुळे त्यांना भगवान शिव किंवा ब्रह्मा जे आहेत त्यांच्यामध्ये 75% आहेत, म्हणजे त्यांना भगवान किंवा ईश या स्तरावर, ईश्वर स्तरावर मानलं जातं. पण ते प्रत्यक्ष भगवान यांची नाही बरोबरी करू शकत किंवा भगवान हे परमश्रेष्ठ आहेत. पण भगवान शिव यांची जी उपासना करणारे जे आहेत, तर म्हणजे ते देखील काय करतात की म्हणजे एक प्रकारे अप्रत्यक्षपणे म्हणजे तुमचीच उपासना करतात. अशा पद्धतीने जे अक्रूरजी आहे तर ते आपलं म्हणजे जे मनोगत आहे तर ते व्यक्त करतात. म्हणजे अक्रूर स्वतः मात्र काय करतात, भगवान श्रीकृष्णांच्या उपासनेचा प्रत्यक्ष मार्गच त्यांनी अनुसरण केलाय. म्हणजे पण त्यांनी भगवान शिवजींची जी उपासना करतात तर ती सुद्धा अप्रत्यक्षपणे तुमचीच उपासना करतात हे त्यांनी मांडले. आपलं मत म्हणजे काय, इथे आपण समजून घेऊया की भगवान जे आहेत त्यांची उपासना आणि अन्य देवतांची उपासना, तर यातला फरक जो आहे तर ते निश्चित जाणतात अक्रूर. आणि त्यामुळे तो व्यक्त करतात. आता भगवान जे आहेत ते त्यांच्या सेवेमध्ये भगवान यांचे जे वेगवेगळे प्रशासक आहेत, भक्त आहेत, म्हणजे त्या देवता आहेत. आणि त्याचबरोबर भगवान यांचे सर्वश्रेष्ठ गुण, जास्तीत जास्त आध्यात्मिक गुण असलेले कोण आहेत, भगवान शिव आहेत आणि त्या खालोखाल ब्रह्माजी आहेत. मग आता यांची उपासना करणं आणि भगवान यांची उपासना करणं यात फरक काय आहे हा समजून घेऊया आपण. जेव्हा भगवान म्हणजे हे जे भगवान आहेत त्यांची आपण परमश्रेष्ठ भगवान म्हणून उपासना करतो, तर त्यावेळेला आपण काय होतो, कृष्ण भावनेमध्ये दृढ होतो किंवा भगवानांचे भक्त म्हणून, दास म्हणून शरण जाऊन त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करत असतो. पण भगवान जे आहेत तर यांच्यापासून ज्यांची उत्पत्ती झाली असे शिव आहेत. ओके नाही. मग आता भगवान शिव जे आहेत तर त्यांना म्हणजे त्यांना आपण भगवान ईश का म्हणतो, तर आपल्यापेक्षा त्यांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ गुण आहे. आध्यात्मिक स्तरावरची उत्पत्ती आहे शिवजींची. तर भगवान यांच्या पासून झालेली. मग आता असे जे आहेत तर त्यांना जेव्हा आपण भगवान म्हणून त्यांची पूजा करतो, म्हणजे भगवान यांच्या सारखा दर्जा देऊन सर्वश्रेष्ठ, तेव्हा तो अपराध आहे. आपण त्यांना आपण त्यांची आराधना किंवा आपण त्यांची उपासना भगवान म्हणजे यांना कशी केलेली आवडेल, तर भगवान यांचे उच्च कोटीचे वैष्णव भक्त म्हणून जेव्हा आपण त्यांना शरण जातो, भगवान शिव यांना वैष्णवांना यथाशंभू म्हटले. म्हणजे सर्वश्रेष्ठ वैष्णव भक्त कोण आहेत, भगवान शिव. मग एक वैष्णव भक्त उच्च कोटीचे भगवानांचे सर्वश्रेष्ठ वैष्णव भक्त म्हणून जेव्हा आपण एखाद्या देवतेला आपण शरण जातो आणि आपण अशा वैष्णवांची आराधना करतो, त्यावेळेला माझ्या भक्तांचे भक्त असलेले माझे भक्त आहेत असं भगवान म्हणतात. मग यासाठी आपण भगवान यांच्या सेवेमध्ये असलेले जे देवता आहेत, मग सगळे आले त्याच्यामध्ये. त्यांना आपण ते उच्च कोटीचे भगवानांचे भक्त आहेत म्हणून शरण गेलो एक वैष्णव म्हणून. आणि तुमच्यासारखी भक्तिमय प्रेममय सेवा मी कशी करू शकेन, म्हणजे तर या संदर्भात म्हणजे मला तुमचे आशीर्वाद द्या एक वैष्णव म्हणून, अशा पद्धतीनं आपण त्यांना शरण गेलो त्यांचे म्हणजे तर ती काय होते, तर म्हणजे भगवान यांच्या भक्तांची, वैष्णव भक्तांची केली गेलेली सेवा होते. पण जर आपण भगवान शिव, ब्रह्मा किंवा हे सगळे देवदेवता जे आहेत त्यांना आपण भगवान यांच्या समान समजून, म्हणजे त्यांनाच भगवान यांच्या समान दर्जा दिला, म्हणजे भगवान जसे परमश्रेष्ठ आहेत तसेच हे सगळे आहेत समजून आपण काय केलं, त्यांची उपासना भगवान म्हणून केली, भगवान यांच्यासारखेच हे दुसरे भगवान आहेत म्हणून, तर तो अपराध ठरतो. किंवा मग ती काय होईल, तर भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा होत नाही. म्हणजे जे अभक्त असतात किंवा जे अज्ञानी असतात, म्हणजे आपण सुद्धा अज्ञानी होतो आणि आपण पण अशा उपासना केल्या कारण आपल्याला माहिती नव्हतं की भगवान हे परमश्रेष्ठ आहेत. मग जे आहेत असे अज्ञानी किंवा असे जे बद्ध जीव आहेत, जे शुद्ध नाही झालेले, आपण आधीच्या श्लोकामध्ये अभ्यासलं, ते इतर देवांची म्हणजे त्यांना भगवानांचा समान परमश्रेष्ठ समजून उपासना करतात कारण ते अज्ञानापोटी करत असतात. मग तेव्हा ती अप्रत्यक्षपणे कुणाची करत असतात उपासना, तर भगवान यांचीच करत असतात. कारण त्यांना त्या देवतेविषयी त्यांच्या हृदयामध्ये श्रद्धा स्थिर करण्यासाठी सुद्धा काय करतात, भगवानच योजना करतात. भगवद्गीतेचे श्लोक आपण अभ्यासले. पण आपल्यासारख्या भक्तांनी की जे भगवान यांचं परमश्रेष्ठत्व जाणतात, त्यांनी काय केलं पाहिजे, भगवान यांना शरण जाऊन परमश्रेष्ठ, परमपुरुषोत्तम असे कोण आहेत, भगवान आहेत हे समजून घेऊन, म्हणजे त्यांच्या समान आणि त्यांच्यासारखं षड्वैश्वर्याने युक्त आणि
त्यांच्यासारखा पुरुषोत्तम कुणी असू शकत नाही हे त्यांचं परमश्रेष्ठत्व जाणून घेऊन केवळ आणि केवळ त्यांना शरण जाऊन भगवान म्हणून त्यांची सेवा केली पाहिजे. मग ती काय होईल? भक्तिमय प्रेममय सेवेच्या स्तरावर येईल. अन्यथा काय होईल? आपण इतर देवतांना, इथं भगवान शिवजींचं उदाहरण दिले अक्रूरजीने. म्हणजे त्यातून आपण काय समजून घ्यायचं की भगवान शिव हे सर्वश्रेष्ठ भगवान यांच्यापेक्षा भगवान यांनी त्यांना गुण जे आहेत ते प्रदान केलेले आहेत. ब्रह्माजीमध्ये 75% गुण असतात, शिवजीमध्ये 84%, आपण जीवामध्ये 50% गुण असतात भगवानांचे आध्यात्मिक गुण जे आहेत ते. म्हणजे मग आपण हे समजून घेऊया की जर आपण ह्या देवतांना जर आपण भगवान दर्जा देऊन जर त्यांची आराधना केली तर मग तो भगवानांच्या चरणी केलेला अपराध असतो. का तर भगवान हे एकमेव सर्व कारणांचं कारण परमश्रेष्ठ असे भगवान आहेत. भगवान या शब्दाची व्याख्या काय? षडैश्वर्याने युक्त सर्वश्रेष्ठ असे कोण आहेत? भगवानच असू शकतात आणि दुसरे कुणीही असू शकत नाही. आणि त्यामुळं असे काही भक्त आहेत की ते भगवानांची शिवयांची आराधना करतात, पण तो अप्रत्यक्षपणे भगवान यांचीच आराधना होते असं अक्रूर ब्रह्मंड म्हणतात. मग यातून हे दोन अर्थ आपण समजून घेतले की कशा पद्धतीनं भगवान यांच्या समान भगवानच समजून जे असतात तर ते अपराध करत असतात. आणि त्याचबरोबर भगवान यांचं परमश्रेष्ठत्व काय आहे आणि भगवान कोणाला म्हणायचं हे आपण जाणतो. आणि म्हणून आपण कोणाला शरण गेलं पाहिजे? तर परमश्रेष्ठ असे श्रीकृष्णांना शरण गेलं पाहिजे की जे अक्रूरजींनी आपलं म्हणणं मांडले की भगवान श्रीकृष्णांच्याच उपासनेचा प्रत्यक्ष मार्ग मी अनुसरत आहे. मग आपण भगवान जे आहेत तर त्यांची सेवा करणारे अक्रूरजी जे आहेत तर त्यांच्या चरणचिन्हांचं अनुसरण केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर भगवान यांचे जे भक्त आहेत, वैष्णव भक्त, या सगळे देवदेवता, भगवान शिव, ब्रह्मा, हे सगळे त्यांना आपण एक सर्वश्रेष्ठ वैष्णव भगवान यांच्या सेवेमधले वेगवेगळ्या प्रकारचे वैष्णव आहेत, आपल्यापेक्षा उच्च कोटीचे वैष्णव आहेत ते, म्हणून त्यांना ह्या एवढ्या गंभीर सेवा मिळालेल्या आहेत, जबाबदारीच्या सेवा मिळालेल्या आहेत. मग त्यांचा आपण आदर सन्मान तर करायचाच, पण वैष्णवांच्या चरणांशी आपण झुकायचं. प्रत्येक वैष्णव बघितलं की काय केलं पाहिजे? त्याला आपण दंडवत घातलं पाहिजे. मग ह्यासाठी वैष्णवांची आपण आराधना करतो. दास असा जो असतो भक्त तो श्रीकृष्णांना आवडतो. मग अशा पद्धतीनं आपण त्यांना शरण जेव्हा जाऊ तर त्यावेळेला काय होईल? खऱ्या अर्थाने भगवानांचे भक्त बनू. मग हाही आपण भावार्थ यातून समजून घेतला. आता पुढे जाऊ आपण. हा माताजी, पुढच्या श्लोकावर. हरे कृष्ण जी. हा. सर्व एवं यजन्ते त्वां सर्वदेवमहेश्वरं येऽप्यन्य देवता भक्ताः यद्यप्यन्यधिय प्रभो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद माताजी, खूप छान वाचला श्लोक. हरे कृष्ण. तर आता हे तथापि हे प्रभू तुमच्याकडे दुर्लक्ष करून अन्य देवांची पूजा करणारे हे सर्व उपासक देखील वस्तुतः सर्व देवमय अशा तुम्हा भगवंतांचेच पूजन करतात. म्हणजे देवतांची उपासना करणारे पूजक सुद्धा अप्रत्यक्षपणे भगवान यांचीच पूजा करतात. का करतात? तर त्यांचं ज्ञान, त्या पूजकांचं ज्ञान कसं असतं? अपूर्ण असतात. तर आपण जी चर्चा केली तेच ज्ञान ह्या श्लोकांच्या द्वारे अक्रूरजींनी मांडले. म्हणजे हे सगळं ज्ञान त्यांना आहे आणि त्यामुळे त्याचं गांभीर्य पण आहे. म्हणजे जेव्हा ज्ञानामध्ये व्यक्ती स्थित होतो, म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाच्या स्तरावर जेव्हा एखादा व्यक्ती हळूहळू स्थित व्हायला लागतो तेव्हा त्याचं गांभीर्य वाढतं. भगवत सेवेमधलं भगवान यांच्या परमश्रेष्ठत्वाविषयीचं गांभीर्य वाढतं आणि आपल्या हातून अपराधी मुक्त किंवा अपराध न घडता कशी सेवा होईल भगवान यांची. आणि भगवान यांना म्हणजे पूर्णता किंवा तत्वता जाणणं म्हणजे काय? अशा पद्धतीने जाणणं, शास्त्रांच्या माध्यमातून, गुरूंच्या मार्गदर्शनातून. आणि सेवेमध्ये काय होतं? गांभीर्य यायला लागतं आणि अशा पद्धतीचं गांभीर्य जपणारे अक्रूरजी आहेत आणि म्हणून ते सर्वश्रेष्ठ भक्त आहेत भगवान यांचे. अर्चन भक्तीचं उत्तम उदाहरण आहेत पहा. मग असे जे अक्रूरजी आहेत ते ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर उलगडून सांगतात की जे भगवान यांनी भगवद्गीतेतून सांगितल्यात पहा. म्हणजे भगवद्गीता ही अस्तित्वात पूर्वीपासून होतीच आणि त्याचं ज्ञानही दिलं जायचं. तर ते सगळं जे ज्ञान आहे तर ते म्हणजे आध्यात्मिक स्तरावरचं भगवद्गीतेचं जे ज्ञान दिलं जायचं तर हे वेगवेगळ्या भक्तांच्या त्यांनी मांडलेल्या विचारातून, ह्या वेगवेगळ्या स्तवातून, स्तुतीतून आपल्याला अभ्यासाला मिळतं पहा.
म्हणजे भगवद्गीतेचा इतिहासाद्वारे आपण भगवद्गीता ही ह्या भूतलावर उपस्थित आहेच, पृथ्वी तलावर किती वर्षापासून उपस्थित आहे हे 4थ्या अध्यायात आपण अभ्यासतो. पण त्याचबरोबर भागवतातल्या वेगवेगळ्या स्तुतींच्या माध्यमातून भगवत भक्त जेव्हा वर्णन करतात भगवान यांच्याविषयी आणि त्यांच्याविषयी असलेल्या ज्ञानाविषयी, भगवान यांना कशा पद्धतीनं भक्त तो जाणतोय हे जेव्हा वर्णन करतात स्तुतीच्या माध्यमातून, तेव्हा आपल्या सगळ्यांना लक्षात येईल पहा की भगवान यांचं ज्ञान कसं आहे हे तर पूर्वीपासून म्हणजे म्हणजे जे आहे तर ते अस्तित्वात आहे आणि ते गुरु शिष्य परंपरेद्वारे म्हणजे प्रत्येक वेळी गुरु शिष्य परंपरेद्वारे ते कशा म्हणजे परंपरा काय करते तर संरक्षण करते त्या ज्ञानाचं आणि अशा पद्धतीनं ते अत्यंत अबाधित राखलं जाऊन ते कसं पवित्र ठेवलं गेलं, त्याची अबाधितता राखली गेली आणि त्याचं संरक्षण पण होतं परंपरेनं आणि ते म्हणजे एका आचार्यांकडून आपल्या पुढचे जे असतात म्हणजे शिष्य उत्तराधिकार पद्धतीनं पुढच्या शिष्याला ते ज्ञान दिलं जातं आणि अशा पद्धतीनं हे साखळी पद्धतीनं ज्ञान आत्मसात केलं जातं पहा. ह्याचा अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे अक्रूरजी, उत्तम पुरावा आपण म्हणू म्हणजे कोण अक्रूरजी जे व्यक्त करतात ज्ञान हे सगळं. तर हे अशा पद्धतीनं आपण अभ्यासाचा प्रयत्न करतो. आता तर पुढे जाऊ आपण पुढच्या श्लोकावर जाऊ. हा माताजी. हरे कृष्णा. येस. यथा द्विप्रभवा नद्यः पर्जन्यापूरिता प्रभो विशन्ति सर्वतः सिन्धुं तद्वन् त्वां गतयोऽन्तः ततः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे काय म्हणतात अक्रूरजी की हे प्रभू, ज्याप्रमाणे पर्वतामध्ये उगम पावलेल्या नद्या पर्जन्याच्या पाण्याने तुडुंब भरून जाऊन सर्व बाजूनी शेवटी समुद्रात प्रवेश करतात, त्याप्रमाणे हे सर्व नानाविध मार्ग शेवटी तुम्हालाच जाऊन पोहोचतात. आता देवतांच्या उपासनेविषयीचे आपण हे श्लोक अभ्यासलेत हो की 9.23, 24, 25. मग आता या सगळे जे लोक आहेत ते इतर देवतांचे भक्त आहेत, पण ते श्रद्धेनं त्यांचं पूजन करतात म्हणजे ते भगवान यांचंच वस्तुतः पूजन करत असतात आणि मग त्यांची ती आराधना जरी चुकीच्या मार्गाने झाली तरी भगवान यांचंच ते पूजन करत असतात आणि भगवान यांच्या माध्यमातूनच त्यांची त्या देवतावर श्रद्धा स्थिर होत असते. म्हणजे केवळ यज्ञाचा भोगता कोण आहेत? भगवान स्वतः आहेत किंवा भगवान स्वामी आहेत. म्हणजे भगवान यांचं ते दिव्य स्वरूप त्यांनी तत्वतः ते जाणत नाहीत म्हणून त्यांचं पतन होतं का तर त्यांना भगवान यांना जर जाणायचं असेल तत्वतः तर काय केलं पाहिजे? भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा केली पाहिजे आणि त्या माध्यमातून ज्ञान भगवद्गीता आणि भागवत जे आहे तर ह्या म्हणजे ह्याला जे वेदांचं सार म्हटलं जातं तर ह्या ग्रंथांच्या माध्यमातून भगवान यांना कोणी तत्वतः गुरूंच्या मार्गदर्शनाने जाणू शकतो. म्हणजे जे हे वैदिक उपदेश आहेत भगवानांच्या श्रीमुखातून आलेल्या आज्ञा म्हणजे भगवद्गीता आहे आणि जे म्हणजे परमसत्य आहे ते म्हणजे परमसत्य आहे हे प्रत्येक म्हणजे उपदेश म्हणजे किंवा श्लोक म्हणजे कारण भगवानांची प्रत्यक्ष वाणी आहे ही धर्मतत्व आहे आणि त्याचबरोबर भागवत सुद्धा काय आहे तर वेदांत म्हणजे वेद जे आहेत तर त्या म्हणजे वेद जे आहेत तर त्यापासूनच तो निर्माण झालेला आहे. भागवताचं जे आहे वेदांत सूत्रावरून भागवताची निर्मिती व्यास म्हणून केली म्हणजे प्रत्यक्ष भगवान यांची ती एक प्रकारे वाणीच आहे म्हणजे भागवत सुद्धा. तर मग अशा पद्धतीनं जे भागवतामध्ये किंवा भगवद्गीतेमधलं जे म्हणजे जे उपदेश आहेत त्याद्वारे किंवा त्या ज्ञानाद्वारे आपण भगवान यांना तत्वता जाणू शकतो. 10.2 भगवद्गीतेचा श्लोक आहे त्याचं तात्पर्यामध्ये उल्लेख आहे म्हणजे भगवान यांना कसं जाणता येईल तत्वता भगवद्गीता आणि भागवताच्या माध्यमातून कुणी भक्त जाणू शकतो. पण मग एखादा भगवानाचं दिव्य स्वरूप का तत्वता जाणू शकत नाही तर ते वेगवेगळ्या देवतांची पूजा करतात म्हणजे ते जे आहेत तर ते अशुद्ध म्हणजे अशुद्धीच्या स्तरावर किंवा अपूर्ण ज्ञानाच्या स्तरावर असलेले भक्त असतात असे पूजक असतात आणि त्यामुळं भगवानांचं ते दिव्यत्व जाणत नाहीत आणि त्यामुळे काय होतं मग दिव्य स्वरूप न जाणल्यामुळं किंवा भगवान हेच पूर्ण पुरुषोत्तम आहे ते जाणल्यामुळे त्यांचं पतन होऊ शकतं आणि मग जे देवतांची पूजा करतात ते त्या देवतांच्या म्हणजे त्या देवलोकामध्ये जिथे ते देवता वास करत असतात तर त्या लोकांमध्ये त्यांचा जन्म होतो. जे पितरांची उपासना करतात त्यांचा पितृलोकामध्ये, जे भूतांची उपासना करतात त्यांचा भूतयोनीमध्ये जन्म होतो. म्हणजे माझी म्हणजे भगवान श्रीकृष्णांची उपासना करतात तर त्यांना भगवत धामाची प्राप्ती होते. मग हे सगळे जे विचार आहेत तर ते अक्रूर जे आहेत तर हे
ह्या श्लोकाच्या माध्यमातून मांडतात की जसं पर्वतामध्ये उगम पावलेल्या नद्या पर्जन्याच्या पाण्याने तुडुंब भरून जाऊन शेवटी सर्व बाजूनी समुद्रात प्रवेश करतात. म्हणजे वेगवेगळे पर्वत म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या उपासना आपण जर समजलं तर तिथं उगम पावलेल्या वेगवेगळ्या नद्या म्हणजे वेगवेगळ्या उपासना पद्धती आपण समजून घेतल्या किंवा वेगवेगळे मार्ग ध्यान योग ज्ञान योग कर्मयोग असे आपण समजले. आणि त्याचबरोबर हरे कृष्ण. भगवानांच्या भक्तिमय प्रेममय सेवेच्या स्तरावर म्हणजे ती आहे कृष्ण भावना. म्हणजे त्यामुळं भक्ती योगाहून ही सर्वश्रेष्ठ अशी कृष्ण भावना आहे. म्हणजे एव्हरेस्ट शिखर हिमालयाचं म्हणजे कृष्ण भावना आहे. आणि हे सगळे जे योग आहे त्यांची परिणिती कुठे होते तर कृष्ण भावनेमध्ये होते. म्हणजे कृष्ण भावनेतली साधना आहेत योग म्हणजे. आणि विविध देवतांची उपासना ही काय आहे तर त्या स्तरावर ते शुद्ध झालेले नसतात भक्त. आणि त्यामुळे त्यांचं ते शुद्ध का नसतात तर त्यांना ज्ञान नसतं. म्हणजे काय अज्ञान असतं, ज्ञानाचा अभाव आणि त्यामुळे अशुद्धी असते. तर त्यामुळे विविध देवतांची ते उपासना करतात. पण ही आराधना चुकीच्या मार्गामुळे झाल्यामुळे काय होतं पतन होतं. मग आता हे वेगवेगळ्या पद्धतीने उपासना जरी करत असेल तरी शेवटी नद्या तशा समुद्रांना मिळतात. येन केन प्रकारे असा जो भक्त आहे त्याला पुढच्या पुढच्या टप्प्याला जाऊन संधी मिळत जातात आणि भगवत भक्तीमध्ये तो स्थिर होतो. मग अशा पद्धतीनं जसं घडतं की जसं हे कार्य ह्या कार्याची उपमा कशाला दिली तर जशा नद्या ज्या आहेत त्या पाण्याने तुडुंब भरून शेवटी समुद्रात म्हणजे आपल्याला शेवटी कुठे जायचंय भगवत चरणी. म्हणजे येन केन प्रकारे मन कृष्ण निवेशते काही करून आपल्याला कृष्ण चरण गाठायचे कृष्णांच्या चरण कमलांचा आधार घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने नानाविध मार्ग आहेत शेवटी पद्धतीने अक्रूर स्तुती करतात पहा. म्हणजे हे सगळं भगवान जे आहेत तर यांच्या भक्ताविषयी अक्रूर जाणतात आणि ते स्वतः कसे आहेत तर भगवत भक्तीमध्ये स्थिर आहेत. हरे कृष्ण माताजी आपण थांबूया इथे आणि पुढचे जे श्लोक आहेत ते आपण पुढच्या शनिवारच्या क्लासमध्ये घेऊ. हा मग त्याची रेकॉर्डिंग स्टॉप केली तुम्ही. हरे कृष्ण माताजी रेकॉर्डिंग स्टॉप करूया. हरे कृष्ण. हा.